नमस्कार. स्वातंत्र्यसैनिक अनंत लक्ष्मण पाटील स्मृती व्याख्यानमालेचं हे 6वं वर्ष आहे आणि व्याख्यानासाठी आपण जे सर्व इथे उपस्थित आहात त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. अनंत लक्ष्मण पाटील म्हणजे आमचे वडील, त्यांना अनंतभाई म्हणतो आपण. त्यांचं समाजवादी विचारावरती निष्ठा, राज्यघटनेबद्दल त्यांचं गाढ श्रद्धा आणि त्याशिवाय अनेक पुरोगामी चळवळीमध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे ते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. मी त्याची पुन्हा इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. परंतु त्यांच्याचप्रमाणे ज्यांनी आमच्या व्यक्तिमत्वावरती खूप मोठा प्रभाव टाकला आणि ज्यांची समाजवादी विचारधारा आणि पुरोगामी विचारांवरती श्रद्धा होती, असे आपल्या सर्वांचेच एक अत्यंत लाडकं नेतृत्व म्हणजे नवनीतभाई शहा. त्यांचं नुकतंच निधन झालं. त्यांचा आमच्या सर्व चळवळीला प्रचंड मोठा आधार होता, वैचारिक तसंच आर्थिकही. आणि त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन आम्ही अनेक कार्यक्रम ह्या पालघरमध्ये केलेले आहेत. तर मला असं वाटतं की 2 वेळा ते पालघरचे आमदार होते आणि एक राजकीय व्यक्तिमत्व असूनसुद्धा एक अजातशत्रू असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण त्यांना जरा 1 मिनिट उभं राहून श्रद्धांजली अर्पण करूया. धन्यवाद. प्रस्तावना आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय हे मी आता करणार आहे, पण मला असं वाटतं की प्रस्तावनेमध्ये आणि परिचयामध्ये फार वेळ न जाता मी थोडक्यातच ते आटपणार आहे. कारण भाईंच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्यांच्या ज्या काही कर्तृत्वाबद्दल किंवा काय चरित्राबद्दल मी इथे सांगत नाही. त्यांनी आम्हाला एक वेगळ्या प्रकारची दिशा दिली. आमच्या विचारांना त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि त्यातूनच असे अनेक प्रसंग आमच्या आयुष्यामध्ये आले की ज्यामुळे आम्ही समाजोपयोगी कामं करण्यास प्रवृत्त झालो. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोलता मला असं वाटतं की आम्ही त्यांचं विचार लोकांच्यापर्यंत पोचावे आणि त्यांच्या वक्तृत्व आणि त्यांचं जे विचार मार्गदर्शन होतं त्याची दरवर्षी एक सर्वांना आठवण व्हावी ह्या एका हेतूने ही व्याख्यानमाला आयोजित करतो. हे 6वं वर्ष आहे. पहिल्या वर्षी भाईंच्या वरचं एक स्मृतिग्रंथ आम्ही प्रकाशित केला. नवनीतभाई आणि दादा परुळेकर आणि त्यांचे सहकारी भाईंचे त्या कार्यक्रमाला होते आणि वीणा गवणकरांनी पहिलं व्याख्यान दिलं. दुसऱ्या वर्षी डॉक्टर विकास आमटे आले होते. त्यांनी आनंदवन आणि त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं. तिसऱ्या वर्षी प्रसिद्ध पत्रकार निळू दामले आले होते. चौथ्या वर्षी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आले होते आणि 5व्या वर्षी गेल्या वर्षी डॉक्टर विवेक कोरडे आले होते. यांनी वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या विषयांवरती आपले विचार मांडले आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. यावेळचा विषय जरा आणखीन वेगळा आहे, थोडा गंभीर आहे. गंभीर म्हणजे अशा अर्थानं की हवामान बदल आणि मानवाचे अस्तित्व या विषयावरती आज अतुल देऊळगावकर आपल्यासमोर त्यांचे विचार मांडणार आहेत. आणि मला असं वाटतं की माहीम गावाच्या ह्या गेल्या वर्षाच्या पाणेरी वाचवा ह्या संघर्षामुळे खूप जणांना नव्याने पाणेरी संघर्ष किंवा प्रदूषणाचं, पाण्याचं आणि बदलणाऱ्या हवामानामुळे होणाऱ्या परिणामांचा एक अंदाज नव्याने आला आणि त्या संघर्षाला एक वेगळ्या प्रकारचं वळण ह्या आपल्या आंदोलनामध्ये मिळालं. तर त्यामुळे एक वेगळा विषय यावर्षी घ्यावा म्हणून मी देऊळगावकर सरांना फोन केला आणि त्यांनी लगेच ते मान्य केलं. खरं तर खूप मोठं व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे, पण एका वेगळ्या विषयावरती यावर्षी आपली व्याख्यानमाला जावी या हेतूने पर्यावरण, हवामान बदल आणि मानवाचे अस्तित्व हा विषय आपण घेतलेला आहे. खरं तर प्रस्तावनामध्ये मी बऱ्याच गोष्टी सांगू शकतो की ज्या कदाचित देऊळगावकर सर मांडणारच आहेत. पण 1988 साली अमेरिकेच्या सेनेटपुढे जेम्स हॅन्सन ह्या नासामधल्या शास्त्रज्ञांनी असं मांडलं की हा जो हवामान बदल होत आहे
ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, त्याच्यामुळे मनुष्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यावेळेला अनेकांना ते काही फारसं पटलं नाही आणि विशेष म्हणजे अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये जी काही वीज निर्माण होते त्यातली 40% वीज ही कोळशापासून तयार केली जाते. त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण वाढतं, ज्याच्यामुळे हवेचं तापमान वाढतं आणि ज्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगमुळे अनेक प्रकारची संकटं निर्माण होतात, ते जेम्स हॅन्सन यांनी सांगितलं आणि त्यांनी त्यासाठी आंदोलन छेडलं. त्यासाठी त्यांना तुरुंगात जावं लागलं, कारण अमेरिकेतले अनेक राजकीय पुढारी ज्यांच्या कोळशाच्या खाणी होत्या, अर्थातच त्यांनी जेम हॅन्सनला विरोध केला आणि जेम हॅन्सनचं ते आंदोलन नंतर खूप देशभर खूप जगभर पसरलं. XR नावाची एक संघटना आहे, एक्सटिंक्शन रिबेलियन नावाची, इंग्लंडमधल्या 100 नामवंत अभ्यासकांनी निर्माण केलेली ही एक संस्था आहे. त्यांच्या मते हवामान बदलामुळे कमीत कमी मानवाच्याच नाही तर सर्व प्राणीजातीला एक मोठा धोका निर्माण झालेला आहे. एका वर्षी जवळजवळ 30,000 ते 1,40,000 प्रजाती नष्ट होत चाललेल्या आहेत. विचार करा तुम्ही, एका वर्षामध्ये 30,000 ते 1,40,000 प्रजाती नष्ट होत चाललेल्या आहेत. म्हणजे एका प्रकारे जीवसृष्टीचा नायनाट सुरू झालेला आहे आणि ह्या जीवसृष्टीच्या नायनाटामध्ये माणसाचा अजूनपर्यंत थोडासा तग धरून आहे, पण तोही काय फार दूर राहिलेला आहे असं वाटत नाही. डूम्सडे क्लॉक नावाचं जे शास्त्रज्ञांनी केलेलं घड्याळ आहे ते प्रातिनिधिक आहे, सिम्बॉलिक आहे. त्यांच्या मते तर आता फक्त 3च मिनिटं बाकी आहेत. सर बरोबर ना? 2 मिनिटं? अरे हो, म्हणजे मी ह्यांच्या जरा मागे आहे. तर मला असं वाटत होतं की 14ला करेक्ट बरोबर. अणु चाचणीनंतर त्याच्या आधी 3 मिनिटं होती, म्हणजे मी जरा आणखीनच मागे पडलो आहे. तर आता फक्त 2 मिनिटं शिल्लक आहेत, जेव्हा पृथ्वीचा विध्वंस होणार किंवा प्राणीसृष्टीचा नायनाट होणार, ह्यासाठी फक्त आता 2 मिनिटं शिल्लक आहेत. ही 2 मिनिटं म्हणजे आपली 2 मिनिटं नाहीत, हे तुम्ही सगळे जाणताच. पण इतक्या जवळ आता प्राणीमात्राचा आणि जीवसृष्टीचा अंत जवळ आलेला आहे आणि त्याच्यामुळे हे जे XR नावाची जी संघटना आहे ते त्यासाठी काम करतात आणि ते अख्ख्या जगभर त्याच्यासाठी आंदोलन करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वीडनमधली 14 वर्षाची मुलगी ग्रेटा थुनबर्ग, ज्यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल. ही 14 वर्षाची मुलगी तिने शाळा सोडून दिली. ती म्हणते की मी शाळा शिकून काय करू, कारण जर का मी जेव्हा मोठी होईन तेव्हा हे जगत अस्तित्वात नसेल तर मी शाळा शिकून काय करू. आणि तिने स्वतः शाळेत जाणं बंद केलं आणि तिने स्वीडनच्या पार्लमेंटच्या समोर उपोषण सुरू केलं. 14 वर्षाची मुलगी अख्ख्या जगभर तिच्या बातम्या झाल्या आणि त्याच्यामुळे सर्व ठिकाणी तिच्या बातम्यांमुळे इतकी लोकजागृती झाली की जवळजवळ अनेक देशांमध्ये जवळजवळ 15 लाख मुलांनी शाळा सोडली. जवळजवळ 15 लाख मुलांनी शाळा सोडली आणि शाळा बंद केली. कारण का, तर त्यांनी ग्रेटा थुनबर्गला पाठिंबा दिला आणि त्यांनी विचारलं ग्रेटा थुनबर्गला युनोमध्ये बोलण्यासाठी बोलावलं होतं युनोमध्ये. तेव्हा तिने तर इतकं सुंदर भाषण केलेलं आहे. भाषण करताना तिला रडू कोसळतं. ती म्हणते की तुम्ही युनोमध्ये ह्या जागतिक समस्या, नंतर हे अर्थशास्त्र, तुम्ही हे जे काही पैसा या सगळ्या गोष्टीमध्ये चर्चा करता, हे करण्याची तुम्हाला हिंमत कशी होते, हाऊ यू डेअर. ती म्हणते जेव्हा आमचं प्राणीमात्रांचं आणि आमचं सर्वांचं जीवन जेव्हा एका अंतक्षणाकडे पोचत असताना तुम्ही ह्या वायफळ चर्चा करता कशाला, असं तिने आवाहन केलं. आणि त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जवळजवळ 1600 शहरांमध्ये 115 देशांमध्ये 15 लाख विद्यार्थ्यांनी त्या आंदोलनामध्ये भाग घेतला. आपल्याला ह्या सर्व गोष्टींची कल्पना असते, काही ना असते, काही ना नसते. पण या सगळ्या गोष्टींच्यामुळे अशी स्थिती निर्माण झालेली आहे की पृथ्वीवरती आपण शिल्लक राहणार की नाही. जून जुलैमध्ये अंटार्क्टिकाचा भाग जो आहे, आर्टिकचा जो भाग आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 10 लाख एकर जमिनीवरचा बर्फ वितळून गेला, ज्याच्यामुळे जवळजवळ 2,97,000 अब्ज बर्फ वितळल्यामुळे 197 अब्ज टन बर्फ वितळून गेला, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढते.
आणि समुद्राची पातळी इतकी वाढते की आता समुद्र तर आपल्या सगळ्या किनाऱ्यावरच्या गावांमध्ये शिरतो आहे. आपणही पाहतो आहे सातपाडीची काय अवस्था आहे. आणि त्यावेळेला जेम्स लवलॉक यांनी, हे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी सांगितलं की 1940 साली लंडन शहराचा पाऊण भाग समुद्राखाली असेल, 1940 साली. आणि सर्वच शहरं जी समुद्राच्या किनारी आहेत, म्हणजे मुंबई किंवा टोकियोसारखी सगळीच, ही सगळी शहरं पाण्याखाली जाणार आहेत. असंख्य बेटं पाण्याखाली जाणार आहेत. आणि म्हणून आपल्यालासुद्धा माहीम गावाला समुद्राचा धोका, आपण तर इथून 100 मीटरवरती समुद्र आहे, म्हणजे आम्हालाही धोका आहे. हा तुम्ही तर पाहिलाच आहे. म्हणजे अशी अवस्था असतानासुद्धा आपण आता याविरुद्ध काही करणार की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ॲमेझॉनच्या जंगलाला जेव्हा आग लागली तेव्हा जवळजवळ 5.5 कोटी वर्षापूर्वीचं जंगल, 55 लाख चौरस हेक्टरचं जंगल जळून गेलं. 80,000 वणवे लागले एका वर्षामध्ये. 80,000 वणवे लागले. आणि त्याच्यामध्ये इतकं मोठं जंगल जळून गेलं की जे जंगल पृथ्वीवरच्या वायूमधलं 20%, 20% प्राणवायू देतं, ते जंगल भस्मसात झालं. आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे ब्राझीलचे जे प्रेसिडेंट आहेत जेर बोल्सोनारो, त्यांना जगभरातून मदत दिली की हे आग विझवा, हा वणवा विझवा. जगातल्या जवळजवळ अनेक देशांनी $2 कोटी त्यांना मदत देऊ केली. त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमची मदत नको, आम्ही आमचं बघू. इतका त्यांचा म्हणजे बेफिकीरपणा की ज्याच्यामुळे पृथ्वीची फुफ्फुसं म्हणतात असं हे ॲमेझॉनचं जंगल नष्ट झालं. या सगळ्या विषयांचं सगळ्या गोष्टी आपल्याला सांगणारच आहेत. मी त्यामुळे या प्रस्तावनेपर्यंत याच्याहून आणखीन पुढे वाढवत नाही. सरांचा परिचयाचं जे कागद आहे ते इतकं मोठं आहे की ते वाचतानाच बराच मोठा वेळ जाणार आहे. पण मी थोडक्यात सांगतो की त्यांना असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत, की ज्याच्यामध्ये पावा गाडगीळ पुरस्कार आहे, स्टेट्समनचा ग्रामीण पुरस्कार आहे, राम आपटे प्रबोधन पुरस्कार आहे, कैफी आझमी पुरस्कार आहे, सोलापूर इथला वसुंधरा पुरस्कार आहे. त्यांनी अनेक ठिकाणी सदस्य म्हणून काम केलेलं आहे. फेजी म्हणजे फोरम ऑफ एन्व्हायरमेंट जर्नलिस्ट इन इंडियाच्या विश्वस्तपदी आणि सहचिटणीसपदी त्यांनी काम केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे ते सदस्य होते. भारत सरकारकडून केंद्रीय रोजगार हमी योजनेच्या सल्लागार समितीवरती त्यांनी काम केलेलं आहे. वॉटर अँड इंटरनॅशनल संस्थेच्या भारतामधील पेयजलाची अवस्था त्याचे ते सदस्य आहेत. त्याशिवाय त्यांनी अनेक जागतिक परिषदांमध्ये भाग घेतलेला आहे. पॅरिसच्या जागतिक हवामान परिषदेमध्ये त्यांनी स्वतःचं विचार मांडलेले आहेत. दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, तसंच अमेरिकेच्या वॉशिंग्टन इथली आपत्ती निवारण परिषद होती, त्याच्यामध्ये त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. इंडोनेशिया, पाकिस्तान, सेनेगल, सालीडेकार इथल्या अनेक परिषदांमध्ये, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचे विचार ऐकण्यासाठी अनेक जण आतुर असतात. तर असा एक वेगळा विषयाचा प्रचंड अभ्यास असलेला माणूस आज आपल्या इथे आलेला आहे. त्यांचं लेखन तर अफाट आहे. अनेक वृत्तपत्रांमध्ये आणि साप्ताहिकांमध्ये ते लिहितात. यावर्षीच्या दिवाळी अंकामध्ये तुम्ही जर का वाचलं तर साधना दिवाळी अंकामध्ये, लोकसत्ताच्या दिवाळी अंकामध्ये, महाराष्ट्र टाईमच्या दिवाळी अंकामध्ये त्यांचे अत्यंत विस्तृत लेख आलेले आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला हवामान आणि पर्यावरणाच्या संकटाची आपल्याला एक चुणूक वाचायला मिळते. इतकं मोठं संकट त्यांनी खूप छान प्रकारे हा अनेक लेखांमधून मांडलेलं आहे. त्यांचे डळमळले भूमंडळ, लॉरी बेकर, स्वामीनाथन, भूकभक्तीचा ध्यास, बखर पर्यावरणाची, विश्वाचे अर्थ, तर अत्यंत पुरस्कार त्याला अनेक मिळालेले आहेत. आणि आता नवीन त्यांचं पुस्तक येतं आहे, ग्रेटाची हाक. तुम्हाला ऐकू येते ना? ग्रेटा थुनबर्गवरती त्यांचं पुस्तक आता 4 जानेवारीला पुण्यामध्ये त्याचं प्रकाशन होणार आहे. तर असा एक अत्यंत अभ्यासू असा एक माणूस, एक असं थोर व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आज इथे आलेलं आहे. तर मी जास्त वेळ न घेता त्यांना जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून मी इथेच थांबतो आणि मी सरांना विनंती करतो की त्यांनी सुरुवात करावी. आदरणीय निर्भय पाटील सर, ठाकूर सर, आत्ता त्यांनी सांगितलं की तुम्हाला पाण्याचा धोका आहे. तर तुम्ही पाण्यामध्ये आणि आम्ही बिन पाण्यानं असं आपलं भवितव्य आहे असं समजायला हरकत नाही. आत्ता आम्ही खूप आनंदात आहोत कारण 10 दिवसाला एकदा पाणी येते आमच्याकडे.
सप्टेंबरच्या अखेरीला असं सांगितलं होतं की फार फार तर दिवाळीपर्यंत पाणी मिळेल. ऑक्टोबरमध्ये चुकून खूप पाऊस पडला, त्यामुळे आता 10 दिवसाला एकदा पाणी मिळते. आम्ही खूप खुश आहोत. काय आहे, पर्यावरण वगैरे विषय सर मला सांगत होते, पण आपल्याला खरं पर्यावरणाचं शिकवण्याची गरज आहे का, असा एक खूप मूलभूत प्रश्न आहे. कारण आपल्याला सगळं माहितीच आहे पर्यावरण. एक तर आपण सतत सांगतो पंचमहत्त्वाचं आम्ही आदर करतो, आम्ही वनस्पतीचा आदर करतो, प्राण्याचा करतो, महिलांचा करतो, आईचा करतो, वडिलाचा करतो, कोणाचाच करत नाही, असा त्याचा अर्थ आहे ना. म्हणजे कसं आहे बघा, पर्यावरणाचं शिक्षण अगदी पार पहिलीपासून आम्ही पर्यावरणाचं शिक्षण देतो, शाळेत देतो, कॉलेजमध्ये देतो. म्हणजे काय तर शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये पूर्वी कसं होतं, ज्या शिक्षकांना काही भार नसायचा, इथं खूप मोठे मोठे शिक्षक आहेत पण त्यांनी मला क्षमा करावी, पण असं असायचं की कच्चे खेळाडू असतात तसे कच्चे शिक्षकही असतातच की हो. म्हणजे क्रिकेटच्या ग्राउंडवर लपवावे लागणारे खेळाडू असतात तसे कच्चे शिक्षक असतात. तर ते कच्चे शिक्षक क्रीडा शिकव असं त्यांना सांगितलं जायचं. तसं आत्ता ज्यांना काही येत नाही त्यांना पर्यावरण शिकवा असं सांगितलं जातं. आणि निदान आमच्याकडे तरी आहे, तुमच्याकडे काय मला माहिती नाही. तसंच कॉलेजला आहे. ही शिक्षणाची व्यवस्था आहे. जर आपण मंत्रालयात गेलं तर ज्या मंत्र्याला शिक्षा द्यायची आहे त्याला पर्यावरण खातं दिलं जातं. कुठलाही IAS अधिकारी पर्यावरण विभाग घ्यायला अजिबात उत्सुक नसतो. हे सगळे लोक ना परदेशात गेल्यानंतर थोडं मोकळेपणानं बोलतात. तर परदेशात जागतिक परिषदांना गेल्याचा तो एक फायदा असतो. तर तिथं पर्यावरण सचिव येतात, ते भेटले की सांगतात इथून गेलो ना की मला अर्थ खातं मिळणार आहे, आणि मिळवतात तो. अशी आपली पर्यावरणाची अवस्था आहे. म्हणजे शिक्षणात, धोरणात्मक निर्णयात आणि राजकीय निर्णयात पर्यावरणाला इतकं अमाप महत्त्व देतो, आपलं काय व्हायचं. पण आज इथं आल्यानंतर सांगतो तुम्हाला, आल्याबरोबर इथं मला सुजयनी ह्या गावाचं नावच मला इतकं आवडलं. आंबराई हे मला माहीत होतं पण वडराई हे काही माहीत नव्हतं. आणि म्हणून एका तलावाजवळचे त्यांनी वडाची झाडं दाखवली. ती पाहिल्यानंतर मला असं वाटलं की किमान ही 200-250 वर्षाची झाडं असावीत, एक असं अंदाज आला मला. हे चित्र बघू नका, पण असं पुढं भवितव्य जेव्हा काय व्हायचं ते होऊ दे. आपण हम्पी, बदामी अशी जी आपली खऱ्या अर्थाने संस्कृतीची स्थळं आहेत, वास्तुकलेचे उच्च नमुने आहेत, तिथं गेल्यानंतर आपल्याला काय वाटतं, आपलं काळाचं भान चुकतं हो. तुम्ही विजयनगरला जा, तिथली वास्तुकला पाहिल्यानंतर त्यात एक गंमत सांगतो तुम्हाला. VS नायपॉल भारतातलेच होते, नोबेल मिळालं होतं त्यांना, आणि फटकळ विचित्र गृहस्थ होते, पण ते भारतात दर 2-3 वर्षांनी यायचे आणि आले की हळेबीड, बेलूर, हम्पी, बदामी असं करत यायचं. त्यांना पत्रकारांनी विचारलं, तुम्ही दुसरीकडं कुठं का जात नाही? ते म्हणले, काय आहे तुमच्याकडे त्याशिवाय? भारतानं नंतरच्या काळात दाखवावं अशी वास्तुकला कुठं केली आहे काय, असं त्यांनी म्हटलं होतं. आपण विचार करा, तर ती वास्तुकला काय आहे, तिथं उपयोगिता आणि सौंदर्य याचा इतका अप्रतिम मिलाफ आहे की तुम्हाला सांगावं लागतच नाही. आपोआप तुमचं ध्यान लागावं. शांतता, म्हणजे वास्तुशांती केली नाही तरीही तिथं शांतता लाभते, म्हणून ती वास्तू श्रेष्ठ असते. तिथं गेल्यावर जसं वाटतं ना, तसं मला या वडांच्या झाडाजवळ गेल्यावर झालो. ती वडाची झाडं इतकी सुंदर. आता आरेच्या वेळेला अतिशय आढ्यतेचा आव आणून काही जण असं विचारत होते, एक झाड तुटलं तर काय झालं, आम्ही 4 रोपटी लावू की? ते एक झाड म्हणजे झाड नसतं, एक वृक्ष ही एक मोठी परिसंस्था आहे. समजून घेतलं तर आकडेवारी सांगता येईल ते किती ऑक्सिजन देतं, किती कार्बन शोषून घेतं, म्हणजे त्याची मोजदात नाही. जिज्ञासूंनी BBC-वरची एक फिल्म बघावी, परवा रिलीज झालेली आहे. ॲमेझॉनच्या जंगलामध्ये एक झाड किती कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं स्वतःच्या सालीमध्ये, ते तर घेतच आहे. पण त्याशिवाय तिथं जी अनेक
वनस्पती, कीटक, पक्षी यांची परिसंस्था परोपजीवानं एकत्र राहते. त्यांच्या मुळांमुळे जे पाणी सगळीकडं पसरतं, असं सगळं जे मिळतं, जे शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही आणि ज्याची किंमत सांगता येत नाही. 100 वर्षापूर्वी ऑस्कर वाईल्डनी असं म्हटलं होतं सर, की नाउएडेज पीपल नो प्राइस ऑफ एव्हरीथिंग बट व्हॅल्यू ऑफ नथिंग. 100 वर्षापूर्वी म्हणाले होते. आता आपण ते सिद्ध करून दाखवते. आपल्याला मूल्य कशाचंच नाही आहे, किंमत, प्राईस टॅग प्रत्येक गोष्टीची माहिती आहे. मग ठीक आहे, प्राईस टॅग मोजायची आहे का? तुम्ही दररोज 3 सिलेंडर ऑक्सिजन घेता. सर नुकतेच हॉस्पिटलमध्ये सलाईन घेऊन आलेले आहेत, बाकी ऑक्सिजन, पण माहिती आहे ना किंमत काय असते ऑक्सिजनची, ती आपण देतो का? द्या. एक झाड, त्याचं क्षेत्रफळ मोजा आणि तेवढी सावली तुम्हाला कृत्रिमरित्या मिळवायला किती खर्च येतो काढा. तेवढी तरी किंमत समजा त्याची. पाण्याची किंमत तुम्ही काय करणार? स्वच्छ पाण्याची किंमत काय करणार? असे प्रश्न जेव्हा आपण आपल्याला विचारू, आपण सुसंस्कृत स्वतःला समजत असू तर. हे जसं मला ते वडाचं झाड बघून आलं ना, तसंच मला निर्भय भाईंच्या घरी गेल्यानंतर आणि ते आपल्याला हे जो वारसा मिळालेला आहे, ते ज्या वडाच्या झाडांनी अनेक वर्ष आपल्याला दिले, तसंच आपल्याला पाटील भाईंमुळे, त्यांच्या कुटुंबांमुळे आणि त्यांच्या समवेत असणाऱ्या या विस्तृत कुटुंबामुळे जे मिळते, हे जे सुसंस्कृततेचं वातावरण आहे, हे अतिशय दुर्मिळ होत चाललं आहे. म्हणून खरोखर सांगतो की हे पाहून मन भरून येतं. जसं जीवसृष्टीमधली, वनस्पतीतली, प्राणी कीटकातली प्रजाती नष्ट होत चालली आहे, दुर्मिळ होत चालली आहे, तशीच आपली सुसंस्कृतता नष्ट होत चाललेली आहे. ती जपून जिथं ठेवली जाते ती आशेची ठिकाणं आहेत, ते दीपस्तंभ आहेत. आणि त्यामुळे मला इथं आपण बोलण्याची संधी दिली, याबद्दल सुरुवातीलाच मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आज इथं जे आपल्या संवाद साधायचा आहे तो काय आहे की हवामान बदल होतोय, त्यामुळे काय होणार आहे, ते का होणार आहे, त्यासाठी जगात काय काय केलं जातं आहे आणि आपण काय करू शकतो. आत्ता त्यांनी ते जे सांगितलं, ती मुलगी 9वीतली 18 ऑगस्ट 2018ला तिच्या संसदेबाहेर उपोषणाला बसली. का बसली? तर ती ज्या बातम्या बघत होती, जंगल जळतंय, तापमान वाढतंय. मला सांगा, आपल्याकडच्या 14 वर्षाच्या मुलीला तसं वाटेल का? बरं, तिला ही जी जाणीव 11व्या वर्षी झाली, त्याचा थोडासा मी शोध घ्यायचा प्रयत्न केला की हे काय प्रकरण आहे. तर इथं बरेच शिक्षक वृंद आहेत. फिनलंड, स्वीडन, नॉर्वे इथला जो अभ्यासक्रम आहे बालवाडीचा, तो शिकवण्यासाठी विद्यापीठाचा 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करायला लागतो. आणि त्याचा उद्देश काय? आपल्याकडं कोठारी आयोग जो होता, त्यांनी शिक्षणाचा उद्देश काय ठेवला होता? सामाजिक बदलासाठी शिक्षण. आता नवीन शैक्षणिक धोरण येऊ घातलेलं आहे. त्यावेळेला विचारलं, शिक्षणाचा उद्देश काय? भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करणे, असा शिक्षणाचा उद्देश आहे. तर त्यामुळे त्याचं काय होईल ते बघा. प्रत्येक गोष्टीला उपयोगिताच हा निकष लावला जाईल. मग म्हणजे भाषा का शिकायची? तर तुकाराम, ज्ञानेश्वर, मुकुंदराज यांचा आमचा काही संबंध नाही. मर्ढेकर, वसंत बापट यांना बाजूला टाकून द्या. अर्ज करता आला पाहिजे फक्त, बस, बाकी आमचा काही संबंध नाही. अशा पद्धतीने आपण शिकवायचे. पण तिकडे नॉर्दिक कंट्रीजमध्ये, युरोपमध्ये त्यांच्या शिक्षणाचा उद्देश आहे कुठलाही भेदभाव शिकवायचा नाही. माणूस आणि निसर्ग याविषयी आदर व्यक्त केलाच पाहिजे. हे बालवाडीतल्या मुलांना शिकवतात. स्त्री पुरुष भेद तिकडं शिकवला जात नाही. तिकडं कुठल्याही प्रकारचा भेदभाव व्यक्त करणं हे असभ्यपणाचं, असंस्कृतपणाचं मानलं जातं.
आपल्याकडील पुरुषांनी फक्त आत्मपरीक्षण करून बघावं की किती पुरुष जे स्वतःला विद्वान समजतात ते त्यांना मनपूर्वक संताप आल्यानंतर आई किंवा बहिणीचा उद्धार करत नाहीत असं छातीठोकपणे स्वतःला सांगून बघावं. तिथून खरी आक्रमकता आणि अत्याचार सुरू होत असतो. हे तिकडं नाही आहे ना. बालवाडीपासूनच हे संस्कार नाही आहेत. त्यामुळे त्यांना प्राण्यांना त्रास दिला, वनस्पतीला त्रास दिला तर त्यांना त्रास होतो. त्यामुळं ती ग्रेटा बसते उपोषणाला. ती काय म्हणते की हे बघा हवामान बदल होतोय पण प्रसारमाध्यमं सांगतच नाही आहेत. ही बातमी महत्त्वाची का नाही? सेन्सेक्सचा भाव किती वाढला आणि कमी झाला यापेक्षा कॅलिफोर्नियाला आणि स्वीडनच्या जंगलात आग लागली, तिथल्या लोकांना हेलिकॉप्टरने आणावं लागतं, ही प्रमुख बातमी का होत नाही? हा 11 वर्षाच्या मुलीला प्रश्न पडतो. तिकडं शाळा बुडवणं हा गुन्हा आहे, शाळेतनं काढून टाकलं जाऊ शकतं. तरी देखील ती मुलगी आई वडील साथीला नाहीत, बहीण साथीला नाही, मैत्रीण नाही, एकटी बसते. दुसऱ्या दिवशी अनेक मुलं येतात. नंतर ती म्हणते की मी शुक्रवारी शाळेला जाणार नाही, फ्रायडे फॉर फ्युचर. आणि महिन्याभरामध्ये हजारो मुलं, 2 महिन्यामध्ये लाखो. आणि 20 सप्टेंबर 2019ला 80 लाख मुलं जगातली. एक सिद्धांत आहे तो तुम्ही ऐकलेला आहे. 1963 साली एडवर्ड लॉरेन्झ नावाचे गणितज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ त्यांनी सांगितला होता की फुलपाखरानं जगाच्या एका टोकाला पंख फडफडवले तर दुसऱ्या टोकाला चक्रीवादळ येऊ शकतं. आपल्याला हे फिक्शन काल्पनिक वाटतं. हे या मुलीने सिद्ध करून दाखवलं ना. तिच्या एका भाषणांचं पुस्तक निघालंय, पेंग्विननी काढलंय. त्याचं नावच आहे की कोणीही लहान नाही, कोणतीही कृती छोटी नाही. मोहनदास करमचंद गांधी जेव्हा मीठ उचलायला गेले होते तेव्हा काँग्रेसमधल्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं होतं येडा का काय म्हणले, उगं मीठ उचलल्यानं काय होत असते का? तेव्हा ते म्हणले होते करके देखेंगे. हे जे तिकडं करतायत आणि त्याला जो पाठिंबा मिळतोय त्यामुळं महासत्ता हादरून जात आहेत. पण तिकडेच आपल्याकडे त्याचं वारं तसं आलेलं नाही. त्यांच्यासोबत शिक्षक आलेत, त्यांच्यासोबत प्राध्यापक आलेत, त्यांच्यासोबत वैज्ञानिक आलेत, कलावंत आलेले आहेत. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ग्रेटाचं 10 मजली म्युरल तयार केलेले. आर्टिस्ट फॉर फ्युचर, फ्रायडे फॉर फ्युचर झालं, आर्टिस्ट फॉर फ्युचर, सायंटिस्ट फॉर फ्युचर. अशा पद्धतीनं एकत्रित येऊन ते काम करतायत, संशोधन करतायत आणि त्यामुळं तिकडं आशा निर्माण झालेली आहे. तशी आशा आपल्याला करता येईल का हा खरा प्रश्न आहे. आणि आता इथून पुढं मी काही चित्रांमधनं हे का, कसं, कुठे काय याची काही माहिती आपल्याला देणार आहे. वैज्ञानिक आणि कलावंत हे दोघेही एकाच दिशेनं जात असतात, फक्त मार्ग वेगवेगळे असतात, निष्कर्ष एकच आहे. तर ते दोघेही आपल्याला सांगतायत, जसं डूम्सडेनी सांगितलं 2 मिनटं कमी आहेत. इकडचे लाईट कमी केले तर दिसेल मला वाटतं. तर कलावंत आणि वैज्ञानिक दोघांनाही दिसतंय की आपला पुढचा काळ अतिशय बिकट आहे. ॲपोकॅलिप्स, काळ रात्रीपर्यंत आपण चाललोय. तर ते कसं असेल हे या पद्धतीचे काही चित्र आपल्याला आता सध्या दिसत आहेत. याला इन्स्टॉलेशन म्हणतात, मांडणी शिल्प. पॅरिसमध्ये ठेवलं होतं की अति पाण्यामध्ये काय होईल आणि बिन पाण्यामध्ये काय होईल हे जे मी आपल्याला सांगितलं. तर ही या पद्धतीचं त्यांनी भविष्यकाळ रेखाटून दाखवलेला आहे. आणि समजा आपल्याकडं काही गडबड झाली, ज्वालामुखी झाला, भूकंप झाला आणि आपला भाग गाडला गेला तर 1000 वर्षानंतर उत्खनन जर केलं आणि 2100 समजा 18-19चा काळ तिथं सापडला तर आपलं जीवाश्म कसं असेल तर हे असं. फॉसिल म्हणतो ना आपण, सांगाडे सापडले तर ते सांगाडे कसे सापडतील आपले, तर त्याचं वर्णन या पद्धतीने केलेलं. आत्ता
म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीनं गेल्या वर्षी सगळ्यात जास्त वापरात आलेला शब्द म्हणून क्लायमेट इमर्जन्सी असा शब्द जाहीर केला. एका वर्षामध्ये या मुलांच्या आंदोलनामुळे त्याचा वापर 100 पटीनं वाढला, क्लायमेट इमर्जन्सी. आणि कालच युरोपियन युनियननं सांगितलं की आम्ही ही हवामान आणीबाणी आली आहे असं मानतो, त्या दृष्टीनं कामाला लागतो. याचं कारण उद्या 2 डिसेंबरपासून 15 डिसेंबरपर्यंत स्पेनच्या माद्रिदमध्ये जागतिक हवामान परिषद भरणार आहे, ज्याच्यासाठी परत ग्रेटा तिथं गेलेली आहे. अनेक विद्यार्थी आणि कलावंतांच्या संघटना तिथं निदर्शनं करणार आहेत आणि वैज्ञानिक पद्धतीने आग्रह धरणार आहेत. तर हे आपल्याकडं असूनही आपल्याकडचे विद्यार्थी शिक्षक या पद्धतीनं बोलत नाही आहेत. व ते पालघर असेल किंवा मराठवाडा असेल, मराठवाडा तर हवामान बदल सहन करणारा सगळ्यात वाईट भाग आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या समस्या वेगळ्या आहेत, पण गरीब श्रीमंत सर्व जातीच्या धर्मांच्या लोकांना एकात्मता आणणारा एकच भाग आहे, तो म्हणजे हवामान बदल. आता त्यातले काही विस्ताराने मुद्दे बघूया. या काळाला खरं तर ऋतुसंहार असं म्हटलं पाहिजे. 2019 तर उन्हाळा बघू आपण. मराठवाड्यात परभणीला 47° टेम्परेचर होतं. आपल्याकडे किती जातं तापमान? 35-40. तुम्ही किरकोळ आहात. आमच्याकडे हे सरासरी तापमान 40च्या पुढे असतं, ते 42 ते 43पर्यंत आहे. पण परभणी 45, 47, चंद्रपूर 47, राजस्थानच्या चुरूमध्ये जवळजवळ 50.8 असं तापमान गेलेलं होतं. तर केरळमधले हवामानशास्त्रज्ञ ते म्हणले की 2019 साली तापमान वाढ उन्हाळ्यामध्ये 4 ते 5 अंश सेल्सिअसची सरासरी जाणवली. त्यात पुन्हा अजूनही फरक आहे. ग्रामीण भागातलं वेगळे, शहरी भागामध्ये ग्रामीण भागाच्या पेक्षा 4 अंश सेल्सिअसनी तापमान जास्त वाढलेलं असतं. त्याचं कारण काँक्रीटचे रस्ते, डांबरी रस्ते, वाहतुकीतनं येणारा धूर किंवा उत्सर्जन आणि वातानुकूलित यंत्रणेतनं येणारे गरम हवा. यामुळे त्याला म्हणतात हीट आयलँड इफेक्ट. शहरामध्ये एक उष्णतेचं बेट तयार होतं, म्हणून तिथं आजूबाजूच्या गावांपेक्षा तापमान जास्त असतं. यावेळची उष्णतेची लाट 15 ते 20 दिवसाची होती. म्हणजे त्याची व्याप्ती पण वाढली, त्याची तीव्रता पण वाढली. तर आता शास्त्रज्ञ असं सांगतायत की इथून पुढं 60 अंश सेल्सिअसची तुम्ही तयारी करा. काय होईल याची कल्पना करा आपण. आणि परत एक लक्षात घ्या, त्यामध्ये आपण डार्विनचा जो काय अर्थ घेतला आहे ना, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, या काळामध्ये सर्वायवल ऑफ द रिचेस्ट. 47 डिग्रीला काय होतं माहिती आहे? आमच्या परभणीच्या जवळच्या गावामध्ये एक घटस्फोटित मुलगी 29 वर्षाची घरी आली. वृद्ध आईवडील त्यांना सांभाळत होती. काम काय करायचं? चारा घालायचा. ऊन किती का असेना चारा घालायला पाहिजे. दुपारी 2:30 वाजता चारा घालायला गेली. आली 4 वाजता तिला पाणी द्यायला सांगितलं, पाणी द्यायला गेली, चक्कर येऊन पडली. तिला उचलून जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. ते म्हणले तालुक्याला घेऊन जा. तालुक्याला घेऊन गेले. तिचं तापमान होतं 110. गेली. शेवटी बरं उष्णतेची लाटणं कोणाच्या खिसगणतीत नसतेही, कारण दूर दूर परिणाम होतात जातात. म्हणजे गेल्या वर्षीच्या उष्णतेच्या लाटेमध्ये जवळजवळ 1,500 लोक मेले असतील, पण त्याचं गांभीर्य आपल्याला अजिबातच नाही आहे. म्हणजे हवामान बदलाचा कुठलाही भाग असला तरी त्यात गरीब देश हे मारणार आहेत. उन्हाळा गेला, मग पावसाळा आला. पावसाळ्यामधले पूर काढून बघा, कुठे कुठे जस्ट फक्त आठवून बघा. कोल्हापूर, सांगली, तिकडं वेगळ्या कारणानं मुंबई, पालघरमध्ये पूर वगैरे काही आलं नसेल. पण आता पुण्यामधला पूर काय होता? तो काय निसर्गाचा होता? नाल्यावरचं अतिक्रमण. श्रीनगरमध्ये काय झालं होतं 3 वर्षापूर्वी?
तिथले प्रसिद्ध सरोवर आहेत, त्या सरोवरांवर अतिक्रमण केलेलं आहे आणि बेकायदेशीर बांधकामं केलेली आहेत. चेन्नईमध्ये नदीवर विमानतळ बांधलेलं आहे. ही आपत्तीची पेरणी आहे. याला इंग्रजीमध्ये फ्लर्टिंग विथ डिझास्टर असंही म्हटलं जातं. तुम्ही बांधकामं करता, नको तिथं करता, पाणथळ जागेत करता, पाण्याचा निचरा होऊ नये म्हणून करता, त्याला पुन्हा कायदेशीर करता. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. मग एका तासामध्ये 100 मिलीमीटर पाऊस पडला की तुम्हाला पूर येणार आणि तुमच्या नाकातोंडात पाणी जाणार. हे सगळीकडे चाललेलं आहे. सध्या तासात 1 इंच जरी पाऊस पडला तरी पुणे, मुंबई, हैदराबाद सहन करू शकत नाही. ही आपली प्रगती आहे. या पद्धतीने एक एक ऋतू आधीच्यापेक्षा भयंकर होत चाललेले आहेत. कॅलेंडरमधली घटना एक नित्य घटना आहे. खालचं केरळमधलं चित्र आहे, कोचीनमधलं. या 65 वर्षामध्ये आपण धरणं खूप बांधलीत, बंधारे पण खूप केलेले आहेत, पण 3,582 अब्ज रुपयांची हानी, दरवर्षी ही हानी वाढत चाललेली आहे. तरी पण आपण या बाबतीत कोणी विचार करा म्हणून आग्रह धरत नाही. ही लोकशाही नव्हे. लोकशाहीमध्ये जोपर्यंत तुम्ही आग्रह धरणार नाहीत तोपर्यंत काहीही होणार नाही. आपली लोकशाही ही फक्त मतपेटीपुरती मर्यादित निष्क्रिय लोकशाही आहे. तर मग आपल्याला जे पाहिजे तेच मिळणार आहे. कारण प्रत्येक प्रश्न हा राजकीय असतो. हे मुंबईचं चित्र आहे, ते 26 जुलै 2005 आणि हा 2 वर्षापूर्वीचा हा माहीम जवळचा पूर आहे. त्यातनं त्याला शेवटी वाचवलेलं आहे. हा BBC उत्कृष्ट फोटो म्हणून त्याला बक्षीस दिलेलं आहे. तुम्ही बघा काय पद्धतीने चाललेलं आहे हे. म्हणजे किती क्षणामध्ये काय काय होऊ शकतं. पण विद्वान आपल्याला दरवेळेला काहीतरी सांगतात. तर बर्नार्ड शॉ म्हणाले होते तेव्हा की इतिहासापासून कोणताही धडा घ्यायचा नाही, एवढाच धडा आपण घेतलेला आहे. आत्ता आपल्याला निर्भय सरांनी सांगितलं त्याप्रमाणे हा जवळजवळ अकोला जिल्ह्याचा आकाराचा एक महाकाय हिमखंड ध्रुवापासून निघून गेलेला आहे. आणि 2040 साली दक्षिण ध्रुव वरचा पूर्ण बर्फ संपणार आहे. तर वास्तविक काय व्हायला पाहिजे? आपण काय म्हटलं पाहिजे? अरे बर्फ जातोय का? आपण बर्फ वाढायसाठी काय करता येईल? तिथे काही वाचवायचे प्रयत्न करता येईल का? तर हे अजिबात नाही. हे बर्फ निघून गेल्यानंतर जलमार्गाने वाहतूक किती कमी होईल. आपण त्या बर्फ निघाल्यानंतर त्याच्या खाली खोदलं तर आपल्याला कोणते मूलद्रव्य सापडतील याची तयारी चालू आहे. म्हणजे तेल सापडेल का युरेनियम सापडेल का लोखंड सापडेल, या पद्धतीचं तिकडं सगळं संशोधन चालू आहे. कार्बन उत्सर्जन जे वाढतंय त्याचं नेमकं काय होतं? तर साधारणपणे 30% असं समजा की 30% हवेत जातं, 30-35% जंगल शोषून घेतं आणि उरलेलं समुद्र. तर हे जेव्हा समुद्रात जातं तेव्हा कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्या संयोगानं कार्बोनिक ॲसिड तयार होतं आणि त्यामुळे समुद्राच्या वरचा थर आहे तो नको तेव्हा नको तेवढा तापतो. म्हणून आपल्याकडे अवकाळी पाऊस येतो. 21व्या शतकाचा संदेशच हा आहे की पर्यावरण राजकीय आणि भौगोलिक सीमा जाणत नाही. पाणी जाणत नाही, हवा जाणत नाही. ते सगळीकडे म्हणजे अमेरिकेनं बॉम्ब टाकला कुवेतवर, पण तिथनं निघालेले काळे ढग नेपाळला येतील का अलीकडे पडतील कोणाला माहिती आहे. म्हणून जगाचा एक कायदा असला पाहिजे. जगानं काही नियम पाळले पाहिजेत, पण जगानं पाळले पाहिजे म्हणजे कोणीच नाही पाळले पाहिजेत. अशा असंस्कृत वातावरणात आपण असल्यामुळे काय होईल हे सांगता येत नाही. आणि त्यातही विशेषतः ज्यांच्याकडे बुद्धी आहे किंवा ज्यांच्याकडे धनसंपत्ती आहे यांनी अधिक जबाबदारीनं वागलं पाहिजे, पण ते वागत नाहीत. सध्या नेतृत्व फक्त राजकीय क्षेत्रातलं वाईट आहे अशातला भाग नाही. उद्योग क्षेत्रातलं नेतृत्व वाईट आहे, सामाजिक क्षेत्रातलं, साहित्य
सगळ्या क्षेत्रातलं नेतृत्व अतिशय खुजं असल्यामुळे आपल्याला हे सगळं होतं आहे. पण केवळ असं म्हणून चालणार नाही. जर ग्रेटा आणि मुलं प्रयत्न करत आहेत तर आपण कोणत्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत. आणि शेवटी माकडीण आणि त्यांची पिल्लं म्हटल्यासारखं आपण काही ना काहीतरी प्रयत्न करून तरी पुढं बघूया असं म्हणायची वेळ आलेली आहे. तर यामुळे समुद्रातली जी जैविक संपदा आहे ती नष्ट होत चालली आहे. प्रवाळ 2100 साली पूर्णपणे संपलेले असतील. मग येतात हे जीवसृष्टीतील कीटक. बंगलोरची एक संस्था आहे, अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट, अत्री. विज्ञानाचं संशोधन करणाऱ्या संस्था, विशेष कार्यात संशोधन करणाऱ्या संस्था महाराष्ट्रात नाही आहेत. त्या चेन्नई, त्रिवेंद्रम, बेंगलोर या ठिकाणी आहेत आणि त्या खूप मोलाचं काम करतात. तर या अत्री संस्थेचे संशोधक पश्चिम घाटामध्ये जाऊन संशोधन करतायत की हवामान बदलाच्या काळामध्ये आपला ऱ्हास होतोय तो किती आहे. तर त्यांचं असं निरीक्षण आहे की हे जे भुंगे आहेत, बीटल्स, हे 80% नष्ट झालेले आहेत. आणि त्यांनी असं सांगितलं आहे भारतात वनस्पतीच्या 46,000हून अधिक जाती आणि प्राण्यांच्या 81,000 अधिक जाती या 1970 पासून नष्ट झालेल्या आहेत. त्यात हे जे कीटक आहे ना, आपण महत्त्व काय देऊ? वाघ, सिंह, हत्ती, या बिचाऱ्या कीटकांना कोणी महत्त्व देणार नाही. पण हे कीटक जंगलातलं वातावरण आणि घाण साफ करत असतात. ते नष्ट झाल्यामुळे, जंगलातली अस्वच्छता वाढल्यामुळे आपल्याला मिळणारे आजार वाढत आहेत. मग ते स्वाईन फ्लू आहे, बर्ड फ्लू आहे, वेगवेगळे व्हायरसेस आहेत, बॅक्टेरिया आहेत. हे सगळं वाढण्याचं काम ते. आपण फक्त म्हणतो की जीवसृष्टीतील प्रत्येक कडी महत्त्वाची आहे, त्यासाठी मी काय करणार, मासे महत्त्वाचे आहेत, मी काय करणार, याचा जेव्हा विचार येतो त्या वेळेला आपण पैसे आणि निसर्ग, विकास आणि निसर्ग याचं काय जे त्रैराशिक आपण मांडून ठेवलेले आणि आपण नकळत मान्य करतो. मग रस्ते झाले तर झाड जाणारच, मग कारखाने झाले तर मासे मारणारच, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा याचा विचार करायला पाहिजे. मुळामध्ये इकॉलॉजी आणि इकॉनॉमी यांनी एकत्र गेलं पाहिजे. यामध्ये जे द्वैत निर्माण केलेले आहे ते तसं नाही आहे. कारण जगाच्या इतर शहरांमध्ये असा, युरोपमध्ये असा विचार केला जात नाही. मी आपल्याला नंतर ते चित्र दाखवणार आहे. हा विचार फक्त गरीब देशांमध्ये आणि त्यातही आशियामध्ये, आफ्रिकामध्ये हा विचार आपल्यापर्यंत रुजला आहे, म्हणून आपल्याला ते अजिबात खटकत नाही. या सगळ्याची वाटचाल कुठे? तर एलिझाबेथ कोलबर्ट बाईंनी 5 वर्षापूर्वी हे पुस्तक लिहिले आणि ते त्या वैज्ञानिक आहेत म्हणून लिहू शकल्यात. द सिक्स्थ एक्सटिंक्शन. ही पृथ्वी आजपर्यंत 5 वेळेला नामशेष झालेली आहे, म्हणजे समूळ नायनाट जीवसृष्टीचा. पण तो नैसर्गिक कारणाने, उल्कापात झाला, ज्वालामुखी. आता मात्र मानवी कारणांमुळे जीवसृष्टीचा ऱ्हास होणार आहे असं त्या सांगतात. असं म्हटलं की आपल्याकडं, म्हणजे इथं मुद्दाम स्पष्टीकरण देण्यासाठी, आपल्याकडचे हवामान शास्त्रज्ञ, खरं तर ते कारकून आहेत बिचारे, कारण MSc BE असं झालं की ते हवामान खात्यात लागतात आणि 1 महिन्याचं प्रशिक्षण घेतात आणि ते शास्त्रज्ञ म्हणून घेतात. 6वा 7वा सगळे आयोग घेतात. वास्तविक ते फक्त आकडेवारी एकत्रित करून काहीतरी अंदाज सांगतात. बरोबर आला, न आला त्यांना कोणी काही विचारत नाही. परदेशात असं होत नाही, युरोपमध्ये, ऑस्ट्रेलियात असं होत नाही. ही जी संस्था आहे वर्ल्ड वेदर ॲट्रिब्युशन, हे मॉडेल्स तयार करतात, कॉम्प्युटरचे सिम्युलेशन्स तयार करतात आणि मग सांगतात. आपल्याकडे जर विचारलं ना, आत्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये मराठवाड्यात 300 पट अधिक पाऊस पडला. अहो, होतं कधी कधी असं. आम्ही 110 वर्षाचा अभ्यास केलेला आहे. 103 वर्षापूर्वी असा पाऊस पडला होता, त्यामुळे ही घटना अगदी साधारण आहे, असाधारण घटना नाही, असं आपल्याकडे ते छापील उत्तर असतं. ते असं म्हणतात
की वाढते कर्ब उत्सर्जन हेच 2018ची उष्णतेची लाट आणि चक्रीवादळास कारणीभूत आहे. कर्ब उत्सर्जन आणि हवामान बदल यांचा संबंध थेट आहे असं ते वैज्ञानिक म्हणत आहेत. आपल्याकडचे वैज्ञानिक काही म्हणत नाहीत, त्यांना सांगू शकणारे मंत्री काही म्हणत नाहीत, त्यांना सांगू शकणारे IAS अधिकारी पण काही म्हणत नाहीत. मी प्रयत्न केलेत म्हणून सांगतो. मी पंतप्रधानांपासून सर्व खासदारांपर्यंत सर्वांना या संबंधीचं असं पत्र लिहिलं की तुम्ही काहीतरी करा. हवामान बदलाच्या काळामध्ये हवामान बदलाला सामोरं जाणारं धोरण केंद्राचं नाही, आपल्या अर्थसंकल्पामध्ये हवामान बदलाचा उल्लेख नाही, आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये याचा काही उल्लेख नाही, राज्याच्या एकंदरीत पूर्ण धोरणामध्ये याचा काही उल्लेख नाही. आनंदी आनंदे काही घडतच नाही. याला कारणीभूत कोण आहे? आता इतके दिवस उद्यापासूनची जी परिषद आहे त्या दृष्टीने कशी तयारी वैज्ञानिक करतात बघा. आजपर्यंत म्हणजे मी पॅरिसला होतो तोपर्यंत काय होतं, जगामध्ये प्रदूषण कोण जास्त करतं, पोल्युटर शुड पे. 1 नंबर चीन, 2 नंबर अमेरिका, 3 नंबर भारत किंवा रशिया आणि 4 आणि मग नंतर युरोपियन युनियन वगैरे वगैरे. म्हणजे प्रदूषण म्हणजे कर्ब उत्सर्जन करणारे. तर त्यांनी भरपाई दिली पाहिजे असं होतं. आत्ता या मुलांच्या आंदोलनामुळे कार्बन अकाउंटेबिलिटी इन्स्टिट्यूट म्हणून जे आहे त्यांनी असं केलं की 20 कंपन्यांनी सोडलेला कार्बन वायू हा मोजला. तो 480 अब्ज टन आहे. कधीपासून? 1965 पासून. 1965 वर्ष यासाठी महत्त्वाचं की त्यावेळेला डॉक्टर जेम्स लव्हलॉक, ज्यांना 26 जुलै 2019ला 100 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांनी नवीन पुस्तक लिहिलं आहे नवासीन नावाचं. त्यांनी 1965 साली त्यांना विचारलं होतं की 21व्या शतकात जगासमोरचे महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत. अमेरिकेने विचारलं होतं. अमेरिकेला असं वाटत होतं नुकत्याच अमेरिका आणि रशियामधल्या शीतयुद्धामुळे की जगाला अण्वस्त्र हा धोका असेल. तर लव्हलॉक यांनी सांगितलं होतं नाही, कार्बन उत्सर्जन, पर्यावरण संकट, तापमान वाढ हे जगासमोरचं संकट असेल. त्याच वेळेला अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूटनी सुद्धा स्वतंत्र अभ्यास करून घेतला होता आणि त्यांनाही हे कळलं होतं की कर्ब उत्सर्जन जर वाढत गेलं तर जगाचं तापमान वाढणार आहे. तरी देखील हे कार्बन उत्सर्जन वाढवत राहिले. कसं? अमेरिकेची लोकसंख्या किती आहे? आपल्या 1/3, बरोबर आहे ना? 1/3. अमेरिकेचं क्षेत्रफळ आपल्या चौपट. पण अमेरिकेमध्ये रेल्वे होऊ नये, सार्वजनिक व्यवस्था अजिबात कार्यान्वित होऊ नये यासाठी काळजी कोणी घेतली? या तेल कंपन्यांनी आणि ऑटोमोबाईल कंपन्यांनी. थोडं समजायला अवघड जात असेल. पुण्यामध्ये PMT नीट चालू नये अशी इच्छा कोणाची आहे? ज्यांचे रिक्षे खपले जावेत, ज्यांच्या स्कूटर खपल्या जाव्यात, यासाठी PMT नीट चालली का म्हणे. इकडं बेसच्या बाबतीत तेच लागू आहे. हे पद्धतशीर केले गेलेली धोरणं आहेत. तुम्ही खाजगी वाहन घेतलंच पाहिजे म्हणजे आपोआप प्रदूषण आणि कर्ब उत्सर्जन वाढत जातं. त्यामुळे त्यांच्या पेट्रोलचा कायम खप वाढतो ना. तर या 20 कंपन्यांचं जगावर राज्य आहे. त्यामध्ये सौदी अरामको ही कंपनी आहे जी भारत पेट्रोलियम विकत घ्यायला निघाली आहे आपलं. त्याच्यानंतर शेवरॉन, एक्सन मोबाईल, BP. शेवरॉन म्हणजे शेल. ह्या ज्या 5 कंपन्या जगामध्ये, अमेरिकेतल्या आणि सौदी अरेबियातल्या 5 कंपन्यांचं जगावर राज्य आहे. आपल्या जाहिराती काढून बघा, या सगळ्या कंपन्या आता आपल्याकडे आलेल्या आहेत. एका कंपनीने अंबानींसोबत भागीदारी केलेली आहे. ह्या कंपन्या देशांची धोरणं, जगाची धोरणं ठरवत असतात. थोडं अजूनही स्पष्ट करून सांगतो, हे जरी तुम्हाला लक्षात येत नसेल तर. सिगारेट कंपन्या अशाच पद्धतीचा दहशतवाद करायच्या. 1960च्या काळामध्ये जेव्हा सिगरेटमुळे कॅन्सर होतो हे पहिल्यांदा कळलं, तेव्हा अमेरिकेत पहिल्यांदा सिगरेट पिणं, धूम्रपान करणं आरोग्यास घातक आहे हा इशारा सुरू झाला. त्यावर त्या अजिबात म्हणजे संतापलेल्या होत्या अतिशय. या कंपन्या कोणत्या?
बेन्सन हेजेस, रॉथमन्स, मालबोरो. मग अमेरिकेत पहिल्यांदा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नये असा आदेश सुरू झाला. त्यामुळे अमेरिकेमधलं धूम्रपानाचं प्रमाण कमी झालं, युरोपमधलं धूम्रपानाचं प्रमाण कमी झालं. हे लोक आशिया आणि आफ्रिकेत गेले, जपानमध्ये गेले. जपानने असं ठरवलं की आपण सिगरेट कंपन्यांचं आयात थांबवूयात. त्यांनी तो निर्णय घेतला की अमेरिकेने सांगितलं तुम्ही ते थांबवा, आम्ही तुमच्याकडच्या इलेक्ट्रॉनिक गुड्सवर बंदी आणतो. हे जे राजकारण चालतं तसंच हे राजकारण चालतं. त्यामुळे उद्याच्या कॉन्फरन्समध्ये मागणी अशी होणार आहे की पोल्युटर शुड पे असेल तर या कंपन्यांनी भरपाई द्यावी, ती भरपाई गरिबांना द्यावी, गरीब देशांना द्यावी, त्यातनं काय करायचं ते आम्ही करू. किंवा आपण कर जो लावायचा कर तो कार्बन उत्सर्जनावर लावावा. म्हणजे कसा, आपल्या देशातलं दरडोई कार्बन उत्सर्जन आहे 1.5 ते 1.6 टन. आता ते दरडोई म्हणजे कसं असतं, तिकडं अंबानी, इकडं देवेंद्र फडणवीस, इकडं उद्धव ठाकरे, अतुल देवळगावकर, निर्भय पाटील आणि हे सगळ्यांचं सरासरी असते. त्याला काही अर्थ नाही ना. आपल्या वडराईच्या गरीब शेतकऱ्याचं 0 असेल. ह्या सगळ्यांची जी सरासरी एकत्र केली जाते त्यामुळे वाढतं. पण असा जर नियम काढला की ज्यांचं 1 टनापेक्षा जास्त आहे त्यांनी प्रत्येक टनाला 1 लाख रुपये कर द्यायचा आहे, तर काय होईल. खरा कर असा लावला पाहिजे. यासाठी 2015पासनं जागतिक पातळीवर संस्था आग्रही आहेत, त्यांना कोणी जुमानत नाहीत. आपण आशा करूयात की अशा पद्धतीचा काळानुरूप कायदा येईल तर खऱ्या अर्थानं काहीतरी होणार आहे. आणि आपल्याला ज्या कंपन्या नावाजलेल्या वाटतात ना, त्या सगळ्या कंपन्या एकमेकांना प्रदूषण करायला आणि फायदा कमवायला मदत करतात. त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, गुगल, फेसबुक हे सगळ्या कंपन्या आहेत. हे मुलांच्या निमित्तानं वैज्ञानिक उघडकीला आणत आहेत. हे बघा, मायक्रोसॉफ्ट क्लीन अवर क्लाउड हे का म्हटलं, कारण या तेल कंपन्यांनी उत्पादन वाढवावं म्हणून सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट देतं, ॲमेझॉन मदत करतं. म्हणून ॲमेझॉनचं जंगल जळत असताना मुलं काय म्हणली बघा, द रॉंग ॲमेझॉन इज बर्निंग. म्हणजे खरं तर ते ॲमेझॉन जळलं पाहिजे, जळतं हे. आता यात वर काय लिहिले ते सांगतो तुम्हाला. श्रीमंत साहिर लुधियानवीची ती जी कविता गाणं आहे ना, अल्लाह तेरो नाम ईश्वर तेरो नाम, त्यात त्यांनी काय म्हटलं माहिती आहे का, ओ सारे जग के रखवाले, निरबल को बल देने वाले, बलवानों को दे दे ज्ञान. हे बिल गेट्स आहेत. त्यांनी 2017 साली खाजगी विमानातून 59 फेऱ्या केल्या, 3,12,000 किलोमीटर एकटे हिंडलेत बिल गेट्स. त्यातनं 1600 टन कार्बन डायऑक्साईड बाहेर पडलेला आहे. आत्ता आजच्या लोकसत्तेमध्ये लिहिले, तुम्ही वाचून बघा, एक नवीन काहीतरी विमान कॅनडा कंपनीने तयार केलेले, तो म्हणजे उडता महाल आहे. त्याच्यामध्ये किंग साईज बेड असलेलं पलंग आहे म्हणे, खूप मोठं असं मुदपाक खाना आहे, स्वयंपाकघर आहे, पाहिजे ते त्यामध्ये मिळेल. जे जे सुख पाहिजे हवेमध्ये जमिनीवरचं ते सगळं मिळवा असा तो महाल निघालेला आहे. त्याच्या आता त्यांना 500 विमानांची ऑर्डर मिळालेली आहे, जे पूर्ण करायला 3 वर्ष लागणार आहेत. आणि ते प्रत्येक विमान या पद्धतीने कार्बन उत्सर्जन करणार आहे. पैसे आहेत म्हणून तुम्ही वाटेल ते करावं का, याच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी बोललं पाहिजे. ही मागणी इथून पुढं ही मुलांच्यामुळे येणार आहे, वैज्ञानिकांच्यामुळे येणार आहे की तुम्ही वाटेल ते कराल. आपण काय करायचं माहिती नाही, पण निदान कळलं तर पाहिजे की जग कोणामुळे जळतंय. आता हे ॲमेझॉन पृथ्वीवरील ऑक्सिजनपैकी 20% ऑक्सिजनचा पुरवठा करत आहे आणि जवळजवळ 2.2 अब्ज टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेते असं ते ॲमेझॉन. त्या अध्यक्ष त्याचे जायर बोल्सोनारो यांनी काय घोषणा केली माहिती आहे, इथून पुढं आगी लावणं थांबवा, इथून पुढं आगी लावणं थांबवा. किती दिवस, 1 महिना आगी लावू नका अशी त्यांनी लिहून दिलेली हे आहे, आज्ञा आहे. त्याच्या आधी त्यांनी असं सांगितलं होतं अध्यक्ष झाल्याबरोबर, मला अजिबात काही विचारू नका, तुम्हाला जे काय पाहिजे ते करा. आपला विकास म्हणजे काय माहिती आहे का,
आपला विकास म्हणजे पूर्वी कसं असायचं, उत्पन्न कमी असायचं, घरी लग्न निघायचं, शेताचा तुकडा विकून टाक, झालं लग्न होऊन जायचं, नंतर पुन्हा मुलाचं शिक्षण, शेताचा तुकडा विकून टाक. आता तसं नाही आहे. जंगलाचा तुकडा जंगलाचा तुकडा काढून टाक, जंगलाचा तुकडा जाळून टाक. त्यामुळे जगात सर्वात स्वस्त काय आहे तर जंगल आणि आदिवासी. त्यांना काही कोणी काही म्हणत नाही, त्या पद्धतीने अजूनही चाललेलं आहे. या ॲमेझॉनच्या जंगलाचं वय 5.5 कोटी वर्ष आहे, 5.5 कोटी वर्षापासूनचं आहे. तर 3 लक्ष वर्षापूर्वी आपले होमोसेपियन अस्तित्वात आले, त्याच्या आधीपासूनचं हे जंगल आहे. तुम्ही बघा म्हणजे तिथं काय काय आहे, कोणत्या कोणत्या पद्धतीचं कसं कसं जैवविविधता आहे. जर त्याची आवड असेल तर हे जे शास्त्रज्ञ आहेत ना, त्यांचं नाव आहे थॉमस लवजॉय. 50 वर्षांपासून तिथं संशोधन करतायत. 75चे आहेत ते म्हणतायत इतकी वर्ष घालवल्यावर एवढंच सांगता येतं की पृथ्वीवरील 1/4 जैवविविधता असणाऱ्या ॲमेझॉनविषयीचं ज्ञान म्हणजे हिमनगाचं टोक आहे, टिप ऑफ आईसबर्ग असं ते म्हणतात. दुसरीकडे बघा, ब्राझीलच्या अध्यक्षाचं ते व्यंगचित्र आहे की तोंडात डॉलरचा चिरूड त्यांनी धरलेला आहे आणि तो पृथ्वीचं फुफ्फुस जाळत चाललेला आहे. आणि हे वास्तव आहे. या ॲमेझॉनच्या जंगलात गेल्या 10 वर्षामध्ये 10 कोटी हेक्टर जमिनीचे सौदे झालेले. का झाले, कसे झाले? बंधू भगिनींनो, प्रत्येक गोष्टीमागं राजकारण असतं. आपली भूमिका कोणत्या ना कोणत्या तरी राजकारणाला पाठीशी घालत असते. तुम्ही गप्प बसला तरी, न बसला तरी. त्यामुळे आपलं मौन हे कशाला पाठिंबा देतं हे समजून घ्या. मला माहीत नाही आहे हे या काळात म्हणणं हे काही योग्य नाही आहे आणि हे काही सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही. 2008 साली जगामध्ये अन्नधान्याची भाववाढ इतकी झाली 8 साली की द इकॉनॉमिस्टनी त्यांच्या आवरण कथेवर लिहिलं होतं, स्वस्त धान्याचा अंत, एंड ऑफ चीप फूड. मग कशामुळे हे? तर अमेरिकेला असं वाटलं की आपण फारच अवलंबून राहतोय अरब देशांवर तेलासाठी. मग काय करायचं? मका लावा, मकापासून इथाईल अल्कोहोल तयार करा आणि इथाईल अल्कोहोल वाहनामध्ये घाला. तेव्हा सगळेजण म्हणायला लागले की 1 हेक्टरवर जर मका लावला, त्या मक्यापासून तेल केलं तर एका वेळेला ती इनोवाची गाडी फुल होते. पण तो मका एका कुटुंबाला 1 वर्ष पुरू शकतो. धान्य पोटासाठी का गाडीसाठी, मोटारीसाठी? पण अमेरिकेतल्या अध्यक्षांनी, बुश यांनी खूप मोठं अनुदान दिलं आणि तिकडं मका मोठ्या प्रमाणात पिकायला लागला. सोयाबीनचं काय करायचं? हे सोयाबीन इथनं ॲमेझॉन जंगल नष्ट करा, तिथं सोयाबीन लावा, तिथलं सोयाबीन अमेरिकेत येऊ द्या. आता झालं आहे असं, आपल्याला वाटतं वसाहतवाद संपलेला आहे. नववसाहतवाद फारच छान आहे. पूर्वी कसं होतं, भारतातला कापूस तिकडं जायचा. आता अशी काही गरज नाही आहे. काही कंपन्यांचं जगावर राज्य आहे, त्याला टोळी सत्ता म्हणा, इंग्रजीत ऑलिगार्ची म्हणा, आणि अवघं जग हे त्यांची वसाहत आहे. मग ते ब्राझीलचं जंगल असेल, अर्जेंटिना असेल, आफ्रिकेतला कोंगो देश असेल, जिथं खनिज आहे, निसर्ग आहे, तिथनं जे पाहिजे ते घ्यावं. आणि यामध्ये या कंपन्या आहेत, आपल्याकडच्या पण काही कंपन्या आहेत भारतातल्या, त्या तिकडं जाऊन काही पिकवतात. कुठून आपल्याकडे तूर येते, कुठून आपल्याकडे कांदा येतो. अफगाणिस्तान, गरीब देशामध्ये जाऊन वाटेल ते करण्याचा फक्त मक्ता त्यांनी घेतलेलं नाही आहे. आपल्याकडचेही काही भांडवलदार आणि भांडवलशाह करत असतात. त्याचं हे स्वरूप या पद्धतीचं आहे. आता त्यामुळे हा जो ऋतुसंहार आहे, या वर्षीच्या आगीमध्ये ॲमेझॉनच्या 230 कोटी टन कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला आहे. यामुळं जी कर्बसंयुता आहे, कार्बन कॉन्सन्ट्रेशन जे पार्ट्स पर मिलियनमध्ये मोजलं जातं,
ते 2019च्या सुरुवातीला 410 होतं. डिसेंबर 2018ला 410 पार्ट्स पर मिलियन. आता त्याच्यामध्ये 38 ते 40नी भर पडली आहे. आत्ताच्या गतीनेच येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये किमान 1 ते 1.5 डिग्रीचं तापमानवाढ आपल्याला जाणवेल असं संशोधक म्हणत आहेत. म्हणून आधी तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं की 60 डिग्रीची तयारी ठेवा. चक्रीवादळाचा वेग इथून पुढं आत्तापर्यंत 150-200चं सहन केलं होतं. 300-350 तासाला किलोमीटर 300 ते 350 किलोमीटर तासाला वेग असणारं चक्रीवादळ येऊ शकतं. ते अमेरिकेकडे जसं आहे तशी शक्यता आपल्याकडं पण आहे. यावर्षी आपल्याकडे किती चक्रीवादळ येऊन गेले, कधी कधी चुकून ते दुसरीकडे निघून जातात. पण जर ते आले ना, याचं वर्णन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अमिताभ घोष यांच्या पुस्तकात आहे. त्यांनी त्यात असं लिहिलं आहे की मुंबईला 250 किलोमीटर वेगाचे वारे जर वाहिले तर ते जे लोखंडी बिलबोर्ड्स आहेत ना ते शिल्लक राहणार नाहीत. ते कागदाच्या पत्रावळीसारखे उडतील. एकही काचेचा दावदान शिल्लक राहणार नाही आणि मुंबई किती दिवस ठप्प पडेल हे सांगता येत नाही असं वर्णन त्यांनी त्यात दाखवलेलं आहे. महेश एलकुंचवारांचं जे युगांत नाट्यत्रयी आहे, म्हणजे पहिलं वाडाचिरेबंदी, नंतर मग्न तळ्याकाठी, नंतर युगांत. त्या युगांतमध्ये 8 वर्ष पाऊस पडलेला नाही आहे. बाभूळसुद्धा गावात शिल्लक नाही आहे आणि सगळीकडे नुसतं धुळीचं साम्राज्य आहे असं त्यात दाखवलं आहे. हे उगीच सांगत नाही आहेत, वैज्ञानिकही त्याच दिशेने आपल्याला सांगतायत. हे या सगळ्याचं सार आहे. आत्ता 2 महिन्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीमध्ये एक डेझर्टिफिकेशन वाळवंटीकरणावर जागतिक परिषद झाली. त्यात सांगितलेला हा सिद्धांत आहे की पृथ्वीवरील 75% भूभागाची गुणवत्ता खालावली आहे. भारतातील 30% जमिनीची प्रत बिघडलेली आहे आणि त्यामुळे स्थलांतर आणि दारिद्र्य. आपण जंगल नष्ट किती करतोय? भारतामध्ये दरवर्षी 10 लाख हेक्टर जंगल नष्ट होते. तर हा केवळ हवामान बदल नाही आहे बंधू आणि भगिनींनो, हा सर्वंकष बदल आहे. हा मूल्यात बदल आहे, ह्या नात्यांमध्ये बदल आहे. निसर्ग आणि माणूस यातल्या नात्यात बदल आहे, मानवी नात्यांमधला बदल आहे. जिव्हाळा आधी मनातला आटला का निसर्गातला आटला हे आपला पण ठरवावं. पण हे सगळं एकत्रित चाललं. मग इथं आपल्याला आपल्या पूर्वजांनी इथं हे जे विद्यालय आहे त्या विद्यालयातल्या संस्थापकांनी, या गुरूंनी जे सांगितलं, जे आपण सुरुवातीला वसंत बापटांच्या गीतात ऐकलं, ते काय होतं? ते त्या एका महामानवाचे विचार होते ज्यांना आपण अजिबात किंमत देत नाही. तर त्यांना परत बघा, त्यांच्यावरचं अप्रतिम चरित्र हे लुई फिशरनं लिहिलं. 1946 साली ते गांधींना भेटले. 48 साली गांधीला महाराष्ट्राने मारून टाकलं आणि 50 साली त्यांनी ते चरित्र पूर्ण केलं आणि त्यामुळे ॲटनबरोनी त्यांच्यावर चित्रपट काढला. आपल्यापैकी कोणालाही असं काही करावं वाटलं नाही. तर त्यांनी असं म्हणलं की परंपरेला आधुनिक रूप देणारा हा माणूस होता. जनसामान्यांना स्वतःच्या मागं खेचून घेण्याचं अलौकिक कार्य त्यांनी केलं आणि काळाच्या पुढे ते कधी पर्यावरण वगैरे म्हणले नाहीत, ते साधं बोलायचे. पंचक्रोशीतल्या सर्व गरजा पंचक्रोशीतनंच भागवा, म्हणजे स्थानिक त्याला महत्त्व द्या, म्हणजे वाहतूक करू नका, सर्वांनाच काम मिळेल, परस्पर संबंध राहतील, उत्पादन व दळणवळण वाढेल, कमीत कमी ऊर्जेचा वापर होईल. हे सगळं त्या म्हाताऱ्यांनी तेव्हा सांगून ठेवलं होतं. कुशल आणि अकुशल प्रत्येकाला कृती आणि वाव मिळेल हे त्यांनी सांगून ठेवलं होतं. स्थानिक बुद्धिमत्तेचा सन्मान होईल, कुटीरोद्योग आणि हस्तकारागिरी याला वाव मिळेल, असं त्यांनी सगळं सांगून ठेवलं होतं. याला जगात महत्त्व दिलं जातं आहे, आपल्याकडं नाही. ते म्हणाले होते, जंगलाला जी वागणूक मिळते तेव्हा तुम्ही जंगलाला जी वागणूक द्याल ती तुमची संस्कृती आणि त्या पद्धतीने तुम्ही वागत आहात, म्हणजे तुम्ही असंस्कृत आहात, हे त्यांनी त्यावेळेला सांगून ठेवलं होतं. ते आता आपण जगभर दाखवतोय. आता तीच भाषा वैज्ञानिक सांगतायत की हा केवळ निसर्गाचा विनाश आणि ओरबाडणं नाही आहे. संपत्तीची निर्मिती यातनं होत असली तरी आत्मविनाश त्यातनं घडतोय. काय काय नष्ट होतंय बघा.
स्थानिक भाषा, पाककला, वास्तुकला यांचा अंत होतो आहे आणि फक्त भांडवलशाहीमध्ये उत्पादन न करणाऱ्या दलालांना, ठेकेदारांचं हे राज्य होत चाललेलं आहे. त्यामुळे आपलं राजकारण वरच्यावर जे विकृत होतं आहे त्याचं मूळ कारण इथं आपल्याला सापडतं. यामधला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ते सांगून मग नंतर उपायाकडे आपण जाणार आहोत. ऑलिव्हर सॅक्स नावाचे मेंदूशास्त्रज्ञ होऊन गेले. ते म्हणतात की आपल्याला ना बाकीचे अवयव गळून पडले तर कळतं, पण स्व गळून पडला तर कळतच नाही. आत्ता आपण ज्या सेल्फी संस्कृतीमध्ये आहोत, ते कल्चर आहे जिथं स्वतःचाच फोटो घेणं हे इतकं महत्त्वाचं होतं की एकदा कधी फोटो घेऊन मी व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवर टाकतो आणि लाईक मिळवतो. या भानगडीमध्ये दिवस आमचा जेव्हा जात असतो तेव्हा ती एक संस्कृती बाजारपेठेनं तयार केलेली असते, बाकी काहीच सुचत नाही. मग त्यासाठी पुरुषांचे सौंदर्य प्रसाधनं वाढतात, मुलींचे सौंदर्य प्रसाधनं वाढतात. आयुष्यातला महत्त्वाचा प्रश्न ठरतो की थोबाडावरचे फोडं कसे घालवावेत, डोक्यातला कोंडा कसा घालवावा, हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न ठरतात. ह्या सगळ्यामागं हे राजकारण असतं आणि त्यामुळे मी माझं, खड्ड्यात गेलं पर्यावरण, चिमणी मेले तर काय, गोगलगाय नसेल तर काय, भुंगे गेलं तर काय, असं जे आपण स्वकेंद्री होत आहोत, याला कारण बाजारपेठ आहे, याला कारण कॉम्प्युटर आहे, याला कारण चॅनल्स आहेत, मीडिया आहे आणि याला कारण मोबाईल आहे. म्हणजे ज्या काळामध्ये आपण परस्परावलंबन वाढवलं पाहिजे, आपण समाजाभिमुख व्हायला पाहिजे, त्या काळात आपण बरोबर उलटी वाटचाल करतोय. त्यामुळं यातनं बाहेर पडणं आपण गरजेचं आहे. जगात इतरत्र काय केलं जातं, तर आपण असा प्रश्न विचारायचा की नाही की शहरं ही मनुष्यकेंद्री की मोटार केंद्री. ही युरोपमधली शहरं आहेत अशी, जिथं आपले नेते जातात, आपले अधिकारी जातात. पण अशी शहरं आपल्याला का करता येऊ नयेत? वृद्धांना बसता यावं, अपंगांना चालता यावं, सायकल चालवता यावी, अशी शहरं केलेली आहेत. जगातल्या उत्तम हरित 100 शहरामध्ये भारतातलं एकही शहर नाही. जगातल्या गलिच्छ 100 शहरामध्ये भारतातली 20 शहरं आहेत. आपण तरीही काही म्हणत नाही, आपल्याला कधी काही म्हणायचं नाही. हे व्हेनिस आहे. आलेप्पीला आपण असं करू शकतो, जिथं तलाव आहेत, नद्या आहेत, तिथं आपण असं करू शकतो. त्यामुळे पर्यटन वाढू शकतं, त्यामुळे असंख्य प्रकारचे रोजगार वाढू शकतात, त्यामुळे कलांची निर्मिती वाढू शकते, त्यामुळे सर्जनशीलता वाढू शकते. हे जसं आपण हरित शहरं म्हणलं तसं हरित इमारती का नाहीत? ही इमारत वाईट आहे का? त्याच्या भिंती बघा, अतिशय सुंदर ताना घेणाऱ्या, लयकारी करणाऱ्या भिंती आहेत. तिरुअनंतपूरच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीजचं हे महिला वसतिगृह आहे. 1972 पासून दरवर्षी 4000 मिलीमीटर पाऊस सहन करणाऱ्या ह्या उघड्या विटा आहेत. करता येतं. ही इमारत म्हणजे तिथलं ग्रंथालय आहे. लॉरी बेकर हे गांधीजींच्या सांगण्यावरून आले होते. ते म्हणाले होते, पायाखाली जे काही मिळते त्यापासून वास्तुकला तयार करा. आणि वास्तुकला ही मूल्यांची अभिव्यक्ती असते. कुठे महाराष्ट्राची वास्तुकला? काचेच्या इमारती, इतक्या बिंडोकपणाच्या भेसूर आणि बेसूर इमारती आहेत, मठ्ठ, की काचेच्या भिंती लावायच्या. अरे इथं तापमान किती आहे, आतमध्ये AC लावायचं. म्हणजे कोट घालायचा आणि मग AC चालू करायचा. काय मूर्खपणा आहे हा! आपण सगळेजण हे करत बसतो आणि त्याला आधुनिक म्हणतो आणि हे सगळेजण करतो. हे कधीतरी याला प्रतिष्ठा पण देणार का नाही? ही प्रतिष्ठा कधी देऊ? जेव्हा कर्ब उत्सर्जन अति करणं हे मूर्खपणाचं, त्याला शिक्षा व्हायला लागेल, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चालू होतील. जेव्हा हरित कृत्यांना प्रोत्साहन मिळेल
तेव्हा हे व्हायला लागेल. आणि ठीक आहे, सरकार करत नसेल, आमचं आम्ही करू ना. प्रत्येक गोष्ट काय सरकार करतं काय? आमचं आम्ही का नाही ठरवू शकत? ते गांधीवादी गृहस्थ दररोज सकाळी उठल्यानंतर वेगवेगळ्या भांगारांच्या दुकानात भेट द्यायचे. काच, लोखंड, लाकूड, इथं जे जे काही भांगार टाकून दिलेलं ते घेऊन त्यापासून काहीतरी तयार करायचे. कारण ते म्हणायचे कचरा हे वास्तव नाही आहे, ती मानसिकता आहे. आता ही मेरी जी आहे ते वाया गेलेल्या लोखंडातनं केली आहे. वरचे फरशाचे तुकडे वाया गेलेले आहेत, त्यापासून त्यांनी फ्लोरिंग केलेलं आहे. आणि या फेकून दिलेल्या बाटल्या आहेत दारूच्या, त्या चक्क त्यांनी चर्चला सुद्धा वापरल्या होत्या. प्रकाशाची तिरीप कमी करण्यासाठी या काचेचा खूप चांगला उपयोग होतो. उपयोग करून घेण्यावर आहे. आणि ते असं म्हणायचे की गावातली जी मध्यवर्ती जागा आहे ना ती कष्टकऱ्यांना दिली पाहिजे, म्हणजे त्यांना प्रवास करायला. कारण शेवटी शहराला उत्पादकता जी देतात ते कोण? भांगार गोळा करणारे, घरामध्ये काम करणारे, गडी, मोलकरणी, यांना मध्यभागी जागा द्या. तिथं त्यांना उत्पादन करू द्या, तिथं त्यांना या वस्तू निवडू द्या आणि त्यापासून पुनरुत्पादन करू द्या. अशी पुनरुत्पादक केंद्र आपण मध्यभागात करू असं त्यांनी ठरवलं होतं. ते गेल्यानंतर त्रिवेंद्रममध्ये ही झोपडपट्टी निर्मूलन करून या पद्धतीची घरं बांधलेली आहेत. म्हणजे झोपडपट्टी निर्मूलन केल्यानंतर बकाल घरं बांधली पाहिजेत असं काही नाही. हे सगळं आपल्याला करता येऊ शकतं. आपण जेव्हा म्हणतो की करणार काय आम्ही, तर आपण अशा अनेक गोष्टी करू शकतो. निवड आपली असते. ही लंडनची नदी आहे, तिथं जाता येतं सगळ्यांना. आपल्याकडची डोळ्यासमोर नदी आणा, कोणतीही नदी आणा आपल्या जवळची, राज्यातली, देशातली, कशी आहे बघा. ही मेघालयमधली नदी आहे. कसं पारदर्शक पाणी आहे बघा. हे आपण ठरवलं तर करू शकतो. आज सकाळी मला इथं पाणेरी नदी दाखवली आणि तिला जाऊन मिळणारी महिकावती नदी दाखवली. त्याला नदी म्हणणं म्हणजे बिंडोकपणा आहे. त्यामध्ये ऑक्सिजन असण्याची शक्यता नाही. जसं यमुना नदी हा मोठा नाला आहे, तसं पाणेरी हा छोटा नाला आहे. याचं आपल्या देशातल्या, राज्यातल्या नद्या ह्या वरचेवर घाण होत चाललेल्या आहेत असा अहवाल आहे. याचं कारण त्यामध्ये कारखान्यातलं घाणेरडं पाणी आणि शहरातलं घाणेरडं पाणी आपण सगळं सोडून देत असतो. याचं गणित सांगतो. आपल्या घरामध्ये जेवढं पाणी येतं त्याच्या 80% पाणी आपण बाहेर सोडून देतो. जगामध्ये पाणी व्यवस्थापनाचा आदर्श नमुना म्हणजे ऑस्ट्रेलिया आहे. त्यांनी काय केलं? पाणी पुरवठा करणारे लोक आणि पाणी घेणारे लोक एकत्र बसवले. दोघांनी एकमेकांना प्रचंड शिव्या दिल्या, भांडले. आता ते म्हणले की पाणी 10 वर्ष दुष्काळ पडलाय, करणार काय? मग त्यांनी मार्ग काढले की पाण्याचा पुनर्वापर केलाच पाहिजे. पाणी आपोआप कमी चाललं ना. विद्यालयांनी, महाविद्यालयांनी, हॉटेल्सनी, मंगल कार्यालयांनी पाण्याचा पुनर्वापर केला तर नदीला जाणारं घाणेरडं पाणी आपोआप कमी होतं. हे बंधन करायच्या आधी आपण करू शकणार नाही का? तुमची नदी घाण होणं हे फक्त नदी घाण होण्यापुरतं नाही. ते घाणेरडं पाणी म्हणजे ते रसायनयुक्त पाणी किंवा जे काही त्यामध्ये अंश आहेत ते एकदा तर तुम्ही तपासून बघाच. ते तपासून बघितल्यानंतर तुमच्या विहिरीचं पाणी पण तपासून बघा. मग तुम्हाला कळेल की तुम्ही काय पिताय. तुमच्या माशांमधनं काही येतंय का? काय माहिती तुम्हाला? जसं तुम्हाला हवा दिसत नाही, हे सगळे अदृश्य राक्षस आहेत. शुद्ध हवा ही जर 0 ते 60 पर्यंतची असते. मुंबईमध्ये सकाळी 110 अशी हवेची क्वालिटी आहे. तुमच्याकडची हवा खूप चांगली असेल. पाण्याच्या बाबतीत ते एकदा तुम्ही तपासून बघा ना. इथं विद्यालय आहे, महाविद्यालय आहेत. एकदा तपासून तुम्ही आपण स्टेटस ऑफ एन्व्हायरमेंट हे एकदा अवस्था तुम्ही तपासून बघा आणि सांगा. मग ठरवा काय करायचं.
पाणी घाण झाल्यानं केवळ मासेमार मत्स्यमार लोकांना त्रास होणार नाही, तो सगळ्यांना त्रास होणार आहे. कारण प्रदूषणाचा राक्षस फक्त एकट्याला त्रास देत नाही, तो सगळ्यांना त्रास देतो. हे जर लक्षात आपण घेतलं तर आपल्या पर्यावरण हे सर्वांसाठी, ते कुणी एकट्या दुकट्यांसाठी नाही आहे. पण हे नक्की आहे की त्यात मरणारे ते गरीब. याला वॉटर फूटप्रिंट कमी करणं म्हणतात. की आपण जर त्याला प्रोत्साहन दिलं, इथल्या नगरपालिकेने ठरवलं की जे पाणी बाहेर कमी सोडतात त्यांना आम्ही प्रोत्साहन देऊ, तसं करता येतं. हे मी कोल्हापूरमध्ये आणि सांगलीमध्ये सुचवलं होतं की तुमचा पूर कमी होईल ना, नदीत पाणी कमी सोडलं तर. साखर कारखान्याचं सगळं घाणेरडं पाणी असं जमीन जातं तिकडे. मी इथं असं तुम्हाला सुचवतो की तुमच्याकडचं पाण्याचं IIT UDCTमध्ये एकदा तपासून घ्या, तर तुम्हाला सांगता येईल की कोणत्या कारखान्याच्या पाण्यामुळे तुमचं प्रदूषण होतं आहे. प्रदूषण मंडळ हे प्रदूषण नियंत्रण मंडळ नसून प्रदूषण निरीक्षण मंडळ आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं काही अपेक्षा करू नका, आपलं आपण करू शकतो. तर हे जर केलं तर तुम्हाला त्यातनं अनेक गोष्टी कळू शकतील. पाणी वाचवायचं सगळीकडे आम्ही ठरवतो आहे. त्यातनं एक भारतात लक्ष पाहिजे की 10% पाण्यात एकंदरीत उपलब्ध पाण्यापैकी फक्त 10% घरगुती आहे, 15 ते 20% हे साधारणपणे उद्योगासाठी, उरलेलं शेतीसाठी पाणी आहे. इथं बसलेल्या शिक्षक प्राध्यापकांनी त्यांच्या पुढच्या पिढीला, विद्यार्थ्यांना जर सांगितलं की आपलं पुढचं कर्तव्य काय असेल तर कमीत कमी पाण्यामध्ये येणारं पीक आम्हाला घेतलं पाहिजे, उद्योगामध्ये पाणी आम्ही कसं वाचवू शकू हे सांगितलं, तर आपली जलपदचिन्ह कमी होणार आहेत. बघा तुम्ही, 1 किलो गव्हासाठी 650 लिटर पाणी लागतं, 1 किलो ज्वारीसाठी 1400, बाजरीसाठी 2500 आणि दुधासाठी 1000. याला एम्बडेड वॉटर किंवा अंतर्भूत पाणी किंवा अप्रत्यक्ष पाणी म्हणतात. आभासी नाही, अप्रत्यक्ष. म्हणजे जर मी म्हशीपासून दूध घेत असेल तर त्या म्हशीचा चारा, त्या चाराला लागणारं पाणी हे आम्हाला कमी करता येईल का? आपल्या एकंदरीत व्यवहाराचा विचार, कर्ब उत्सर्जन आणि कर्ब आणि जल पदचिन्ह, फुटप्रिंट्स, वॉटर फुटप्रिंट आणि कार्बन फुटप्रिंट हे असायला पाहिजे. असा विचार युरोपमध्ये होतोय. आपल्या भागामध्ये पाणी जर जिरवायचं असेल, हा तुमच्याकडचा प्रश्न नाही पण सांगून ठेवतो, अनेक जणांना उत्सुकता असते म्हणून. हे सलग समतल चर आहेत, हे धोंडे सर आहेत. ह्या धोंडे सरांनी त्यासाठीचं एक उपकरण शोधलं होतं. हां, अगदी सोपं आहे. 2 पट्ट्यांना जर पाईपलाईन जोडली तर 2 बिंदू येतात, ते एका पातळीत असतात. ते जर आपण जोडले तर त्यातून ही टेकडी आहे, इथं 200 मिलीमीटर पाऊस पडतो, अहमदनगर जिल्ह्यातली. तिथं या पद्धतीने सलग समतल चर केले की ते केले की बरोबर डोंगराला वेढा बसतो. पण तुम्ही कुठेही हे करू शकता. आणि याच्या कोपऱ्याला जर तुम्ही झाडं लावली तर पडणाऱ्या पावसाच्या 80 ते 90% पाणी हे तिथंच जिरतं आणि तिथनं माती वाहून जात नाही, पाणी आतमध्ये जिरतं. म्हणून खाली जर पावसात तुम्ही पाणी बघितलं तर स्वच्छ पाणी तुम्हाला मिळू शकतं. 2 वर्षात झालेला कायापालट बघा पावसाच्या पाण्यावर केवळ. तर हे जे सलग समतल चर नावाचं जे प्रकरण तंत्र आहे, त्यामध्ये लोखंड लागत नाही, त्यामध्ये सिमेंट लागत नाही, त्यामुळे त्याला खर्च कमी येतो. म्हणून हे इंजिनियर्सना आवडत नाही, राजकारण्यांना आवडत नाही, कोणालाच आवडत नाही, म्हणजे बाजून ठेवून टाकलं, नकोच आम्हाला करायला. स्वस्त कशाला पाहिजे, जेवढा जास्तीत जास्त खर्च तशा योजना आम्हाला हव्या असतात. म्हणून जलयुक्त शिवारमध्ये याला हात लावलेला नाही आहे. या पद्धतीने पाणी जिरतं. नाशिकमध्ये, नगर, नंदुरबार, सोलापूरच्या अनेक जिल्ह्यामध्ये प्रामाणिक वन अधिकाऱ्यांनी अशी चांगली प्रामाणिक कामं केलेली आहेत. किंवा आपण पूर्वीचे जे तलाव बघितले, ते तलाव जरी ठिकठिकाणी केले, तुमच्या तलावाचा जरी जीर्णोद्धार केला, मला अशी आशा आहे की तुमच्याकडचं जे तलाव आहे वडांच्या झाडात लपलेला, तो या पद्धतीने सुंदर केला तर त्याला बघायला लोक येऊ शकतील नक्कीच.
शेतीबद्दल बोलायला निर्भय सरांनी मला सांगितलं होतं म्हणून सांगतो. एकीकडं प्रिसिजन फार्मिंग या पद्धतीने येत चाललेलं आहे, जिथं उपग्रहाचा उपयोग आहे, संगणकाचा उपयोग आहे, मॉडेलिंग आहे. किती पाणी लागणार नेमकं पाणी दिलं जावं, किती खत लागणार नेमकं खत दिलं जावं. माणसं नाही आहेत त्यामुळे यंत्रमानव काम करत आहेत, माणसंच नाही आहेत तिकडे, त्यामुळे कसं करायचं असा प्रश्न. माती नको, सूर्यप्रकाश नको, तरी देखील शेती केली जावी अशी काचेतली शेती आहे. आणि ही आता जपानमध्ये, अमेरिकेमध्ये, आता गोव्याला पण आली अशी शेती येते. न्यूयॉर्क असं म्हणते 2030 साली त्यांना बाहेरून अन्नधान्य घ्यायची गरज पडणार नाही कदाचित, अशा पद्धतीने ते शेती करतील. एकीकडे अशी शेती चालू असताना आपलं नेमकं काय व्हावं. जागतिक शेतीचा ताबा ही जर्मन कंपनी बायर, अमेरिकी मोन्सॅन्टो, अमेरिकेतली डुपॉन्ट, ही डाऊ केमिकल्स आणि केम चायना, सिंजेंटा, ह्या तिघांनी, आता पूर्वी 6 कंपन्या होत्या, आता 3 कंपन्यांचा जगावर ताबा आहे. तुम्ही काहीही विकत घ्या, या 3 कंपन्या, आपल्याकडे चीनची नाही. त्यामुळे या 2 कंपन्या बियाणं, खत, कीटकनाशक ह्या सगळ्यांवर यांचा ताबा आहे. जसं आधी मी तुम्हाला तेल कंपन्या सांगितल्या, तसं हा जागतिक शेतीचा ताबा यांच्याकडे. त्यांच्या मर्जीनुसार किमती वाढणार आहेत, त्यांच्या मर्जीनुसार कीड पडणार आहे, त्यांच्या मर्जीनुसार कीड पाडण्यानंतर कीटकनाशक फवारलं जाणार आहे. यावर्षी मक्यावर जी लष्करी अळी आली ती कशानेच तिला काही होत नव्हतं. हे उगीच होत नाही आहे. आणि त्यामुळे मोहनदास करमचंद गांधी म्हणले त्याप्रमाणे तुम्हाला स्थानिक पातळीवर काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. हे माझे मित्र आहेत हिंदूचे, त्यांनी जय जवान जय किसानला 50 वर्ष पूर्ण झाले तेव्हा हे चित्र काढलं होतं. जवानाची अवस्था कशी आहे आणि किसानाची अवस्था कशी. 1995 पासून महाराष्ट्रामध्ये 75,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजे 75,000 विधवा या जन्मठेप किंवा सक्तमजुरी भोगत आहेत. मराठवाड्यामध्ये गुणोत्तर राशींनी आत्महत्या वाढत आहेत. 2012 198, 2013 207, 2015 1133, 2017 828, 2018 968. यावर्षी पण दररोज 2 किंवा 3 आत्महत्या होतात. का करतो आत्महत्या शेतकरी. तर आधी म्हटलं त्याप्रमाणे निसर्ग नष्ट करा, आदिवासी नष्ट करा आणि निसर्गाशी नातं सांगणारा उत्पादक वर्ग नष्ट करा, आम्हाला काही फरक पडत नाही. हा आपला नेमका जो बाणा आहे तो कुठं नेतोय, ही आपली वाटचाल कुठे आहे, याचा विचार आपण केला पाहिजे. आपण करत नाही. शेतकरी मेला तर आम्हाला काय असं वाटतं, तो फक्त शेतकरी मरत नसतो. शेतकरी कोणत्या टोकाला जाऊन विचार करतो याचा विचार करा ना तुम्ही. कोण सुखासुखी आत्महत्या करते. 1 लाख रुपये देऊन आत्महत्या होते असं म्हणतात. 1 लाख रुपये दिले म्हणून आत्महत्या होतात. जेव्हा हातातोंडाशी आलेलं, मराठवाड्यातलं तुम्हाला सांगतो, पाऊस नाही तर जूनमध्ये पाऊस नाही, जुलैमध्ये थोडा येतो, ऑगस्टमध्ये अजिबात नाही, गायब. पीक थोडंसं येतं सप्टेंबरच्या पावसानं, ऑक्टोबरमध्ये पाऊस, गेलं पीक. रबी लावली, जानेवारी फेब्रुवारीमध्ये गारपीट किंवा पाऊस, तेही पीक गेलं. कसं करायचं. कर्ज कसं फेडायचं, मुलांची शिक्षणं कशी करायची, लग्न कशी करायची. कर्ज घेतलं की पुढचं हे चक्र चालू. यातनं बाहेर काढणार कोण. यासाठीचा जो विचार व्हायला पाहिजे तो मूलभूत विचार करणं, यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आवश्यक. हा दक्षिण आफ्रिकेमध्ये 85% कोरड्या मातीत टिकून राहील असा मका तयार केला या बाईंनी. आणि ती कंपनी खाजगी नाही, सार्वजनिक शेती संशोधन संस्थेमध्येच ही कामं होतात. दुसऱ्या महायुद्धानंतर जगातल्या आंतरराष्ट्रीय शेती संशोधन संस्थेनी भात चांगला शोधला म्हणून आपल्याकडे भात आला, गहू शोधला म्हणून गहू आला. तसं या बाईंनी असा मका शोधून काढला. या संस्थेनं
इकार्डा इंटरनॅशनल सेंटर फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च इन ड्राय लँड एरियाज, ज्याची एक भगिनी संस्था हैदराबादला आहे, इक्रिसॅट नावाची. हा गहू 50°C ऊन सहन करू शकतो. असं संशोधन आपल्याकडं नाही. याला हवामान बदलाशी जुळवणूक म्हणतायत, ॲडॅप्टेशन, क्लायमेट चेंज ॲडॅप्टेशन. आपल्याकडं याचं सूत्रामागमूसुद्धा नाही. ते छोटा देश आहे आपल्या शेजारचा बांगलादेश. त्यांच्याकडं धोका काय आहे? पुराचा आहे. तर पुराचं पाणी शेतात आलं आणि 15 दिवस राहिलं तर तांदूळ टिकू शकेल असा तांदूळ त्यांनी शोधला आहे. त्याला स्कुबा राईस असं म्हणतात, पाणबुड्या तांदूळ. हा त्यांनी शोधला आहे. आपल्याकडं तसं काही नाही. हे ते ढाक्यामधलं एवढा चिमुकला देश आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड डेव्हलपमेंट असं केंद्र मराठवाड्यात चालू करा असं विधिमंडळ दोन्ही सभागृहांसमोर मला हवामान बदलाविषयी काही बोलायची संधी मिळाली होती. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते सगळे होते, आदित्य ठाकरे होते. त्यांना म्हटलं होतं असं काही विचार करा सगळेजण, तुम्ही एकत्र बसला आहात तर. अजूनही काही झालेलं नाही. एक उदाहरण, व्हिएतनाम नावाचा हा देश आहे ज्यांनी अमेरिकेचा हल्ला 20 वर्ष, हवाई हल्ला बेचिराख झालेला व्हिएतनाम, पण त्यांनी अमेरिकेशी शत्रुत्व पत्करलं नाही. आणि ज्या शेतकरी महिला आधी अमेरिकेच्या हल्ल्याचा निकरानं सामना करण्यासाठी युद्धात उतरल्या, त्यानंतर शेतीला लागल्या. ही 70% जनता शेती आणि ग्रामोद्योगावर अवलंबून आहे. व्हिएतनाम इथून पुढं आत्ता सध्याच अनेक बाबतीमध्ये निर्यातीत अग्रेसर आहे. आता इथून पुढं ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये पुढं चाललेलं आहे, कॉम्प्युटरमध्ये पुढं चाललेलं आहे, सगळीकडे हे पुढं चाललं आहे. आणि याचा मुख्य पाया त्यांनी शेतीतनं केला. याचं कारण हो ची मिन्ह असं म्हणाले होते, मी आणि माझे सहकारी क्रांतिकारक असलो तरी आम्ही सर्व महात्मा गांधी यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शिष्य आहोत. का? कारण हो ची मिन्ह तेव्हा म्हणाले की जगात महिलांना आंदोलनात आणणारा नेता हा फक्त गांधी होता, त्यांचं बघून आम्ही आणलं असं जगात म्हटलं जातं. यातनं बाहेर पडण्यासाठी अजून काही मार्ग आहेत आणि परत ते स्थानिक पातळीवरचे आहेत. त्याला आपण समूह शेती असं म्हणूया. ही खालची वर्ध्यामधली आहे आणि वरची ही चेन्नईमधली आहे. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन हे घडवतात. शेतीचा घटता आकार आणि शेतीमध्ये वरचेवर कमी होत जाणारं आर्थिक निवेश, यातनं बाहेर पडण्यासाठी एकत्रित गटशेती याला पर्याय नाही, अन्यथा शेतकरी टिकू शकणार नाही. याचं एक अप्रतिम उदाहरण आहे. निजामाबाद जिल्ह्यात तेलंगणातलं अंकापूर नावाचं गाव आहे. त्याला मिनी USA म्हणतात. तुम्ही यूट्यूबवर सर्च टाकून बघा. 6000 लोकसंख्येचं, म्हणजे या तुमच्या छोट्या गावा एवढं लोकसंख्या आहे. तिथली 600 मुलं परदेशी शिकत आहेत. का? कारण तिथं पेरणीपासनं काढणीपर्यंतची सगळी कामं एकत्रित केली जातात. कुणीही एकट्याने करायचं नाही. जमीन ज्याच्या त्याच्या नावावर आहे, पण शेतीची कामं एकत्रित करायची. त्यामुळं, नाहीतर शेती हा एकमेव असा धंदा आहे की जिथं विकत घेताना घ्यायचं किरकोळ भावानं आणि विकताना मात्र ठोक भावाने विकायचं. हे दोन्हीकडनं तोटा. इथं विकत घ्यायला पण लोक येतात आणि विकायला पण लोक येतात. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं, तिथं जे बियाणं 22 बियाणं उत्पादन केंद्र आहेत आणि इक्रिसॅट, इरी म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीच्या संशोधन संस्था तिथल्या शेतकऱ्यांना बियाणं तयार करा असं सांगतात. फक्त एकत्रित येण्यामुळे 600 वस्तीचं गाव काय करू शकतं? म्हणजे आधी म्हटल्याप्रमाणे याला स्थानिक पातळीवर उत्तरं आहेत. आता इक्रिसॅट ही जी हैदराबादची संस्था आहे ती सांगायला लागलेली आहे, आपण जरा जीवनशैलीबद्दलही विचार करा. गहू, तांदूळ यातनं बाहेर पडून ज्वारी आणि बाजरीकडे या. हे कोकणासाठी नाही आहे, हे आहे पंजाबसाठी. पंजाबमध्ये आत्ता जे जाळलं जातं आहे ते गहू जाळून तांदूळ लावण्यासाठी जाळलं जातं आहे. तर तिथनं तांदूळ गेला पाहिजे
तांदूळ हे काही पंजाबचं पीक नाही आहे, तांदूळात पाण्याच्या ठिकाणीच पिकला पाहिजे असं ते सांगतात. आणि जीवनशैलीमध्ये पण तुम्ही बदल करा, कारण ते पर्यावरण स्नेही आहे, ते जीवनसत्वयुक्त आहे आणि ते सर्वांसाठी पूरक आहे. शेवटच्या काही स्लाइड्स आहेत. आपण आधी तुम्हाला म्हटलं तसं जंगल नष्ट करतोय, आदिवासींना नष्ट करतोय, पण संयुक्त राष्ट्रसंघातले वैज्ञानिक म्हणत आहेत की आपण स्थानिक बुद्धिमत्तेचा आदर केला पाहिजे. म्हणून 9 ऑगस्ट हा दिवस हा इंडिजिनियस पीपल, जगामध्ये 37 कोटी आदिवासी आहेत, त्यातले 11 कोटी भारतात आहेत. आपण त्यांचा काय आदर करतो आणि हा का विचार केला जातोय बघा. हा सॉल्ट टॉलरंट व्हरायटीज म्हणजे मीठ, खारपटपणा सहन करायचं जे वाण, हे स्वामीनाथन फाउंडेशननी शोधून काढले. हे तिथल्या स्थानिक लोकांना विचारून शोधून काढलेलं आहे. मी पॅरिसच्या जागतिक हवामान परिषदेमध्ये गेलो, तिथं एक खास विभाग आदिवासींचा होता, आदिवासींचा सन्मान नावाने. तिथं टुंड्रा प्रदेशच्या महिला होत्या, पेरूच्या महिला होत्या आणि त्या सांगायच्या की हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कोणती जात लावावी हे आम्हाला कळतं. एवढं ज्ञान त्यांना आहे. आपण ज्ञानयुगात आहोत असं म्हणतो आणि स्वतःलाच ज्ञानी समजतो. ह्या स्थानिक वाणांचं संवर्धन करणं आवश्यक आहे. प्रत्येक, कारण स्थानिकच टिकत असतं, बाहेरचं टिकू शकत नाही, बाहेरनं वृद्धी होऊ शकत नाही. स्वामीनाथन सर तर आता म्हणालेले आहेत की आरोग्य आणि आहारावरचा खर्च कमी करायचा आहे ना, तर तुम्ही पोषणयुक्त शेती करा, व्हिटॅमिन A, B, C, D, E लावा कमीत कमी जागेमध्ये, निदान तुमचा आरोग्यावरचा तरी खर्च वाचेल. हे शिव दाभळकर पण सांगत होते. ते म्हणत होते 10 गुंठ्याची शेती आपल्याला पुरेशी आहे. त्यांनी तो विचार असा मांडला होता, एका गुंठ्यातनं जळण, एका गुंठ्यात भाजीपाला, एका गुंठ्यात गाय शेळी कोंबडी पालन करून दूध अंडी, एका गुंठ्यात मसाल्याचे पदार्थ, असं 10 गुंठ्यामध्ये आपल्याला एका कुटुंबाला पुरेल एवढं मिळू शकतं, असं त्याने सिद्धांत मांडले होते. ते आज आपण नव्या पद्धतीने काहीतरी विचार केला पाहिजे. आदिवासींचं ज्ञान याविषयी त्रिवेंद्रमच्या राष्ट्रीय वनस्पती संशोधन केंद्राचं काय निरीक्षण आहे बघा. वैज्ञानिक जगताला फक्त 4000 वनस्पती माहिती आहेत, आदिवासींना 9500. वैज्ञानिक जगताला 1200 वनस्पती आहारासाठी उपयोगी वाटतात, आदिवासींना 4000. आणि वैज्ञानिक जगताला औषधी वनस्पती 3500 माहिती आहेत, आदिवासींना 7500. आपण त्यांना मोजत नाही. परिणामी जागतिक वनौषधीची जी बाजारपेठ आहे त्यामध्ये 1 नंबरला चीन, 2 नंबरला जपान, 3 नंबरला तैवान, भारत कुठेही नाही. ही आपली कला आहे. म्हणजे ह्यांना न विचारता आपली अर्थव्यवस्था 5 लाख ट्रिलियन डॉलरची कशी होणार आहे, भारताचं नवनिर्माण आणि मेक इन इंडिया कसा होणार आहे, हे आपल्याला काही कळत नाही. हे आधी सुरुवातीला जे म्हटलं ते एकदा शेवटी सांगून मी थांबणार आहे. आपल्याला धोका आहे समुद्राची पातळी वाढण्याचा. हे 2च गावं आहेत जे तामिळनाडूच्या सुनामीमध्ये वाचले. एक आहे पिच्छावरम आणि दुसरे मुथ्थुपेट. इथं स्वामीनाथन फाउंडेशननी, MS स्वामीनाथन यांच्या पुढाकाराने, ज्यांचं वय आज 95 आहे, त्यांनी किनारपट्टीच्या गावांना खारपुटी लावायला लावली. वाढवा, खारपुटी वाढवा. त्यामुळं इथं एकही मृत्यू झाला नाही. खारपुटीचं महत्त्व मी तुम्हाला सांगायची काही गरज नाही आहे. ती समुद्र आणि जमीन यामधली भिंत आहे. आपण याचा जरूर विचार करा. काही गावांनी आत्तापासून प्रयत्न केले तर होऊ शकतं. महाराष्ट्र सरकारच्या मी 2006 पासून मागे लागलो आहे. मी त्या समितीवर आहे. मला हो म्हटलं जातं, त्यासाठी बजेट लावलं जातं, बजेट खर्च होतं, पुढे काय होतं तुम्ही बघा. ही केरळची जी संस्था आहे ती ग्रामपंचायतीपासनं विधानसभा सदस्यांना
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी प्रशिक्षण देते, म्हणून तिकडं काही बरं घडण्याची शक्यता आहे. आपण बाकीच्यांचं सोडून देऊ, आपण आपल्या पातळीवर काय करता येतं याचा विचार करू. आपल्याला जर उत्तम पर्यावरण पाहिजे असेल ना, तर ह्या दोन्ही गोष्टी लागतात. आणि म्हणून मी शेवटी एवढंच म्हणतो की यामध्ये हे केवळ स्वप्नरंजन नाही आहे. पटलं तर तुम्ही बघा. असं पत्र कधी कोणाला लिहिलं जाऊ शकेल का हो? महात्मा गांधी जहाँ हो वहाँ, आणि ते पत्र त्यांना मिळायचं. आवाज चालू आहे? आवाज. गांधी जन्मशताब्दीनिमित्त पंडित कुमार गंधर्वांनी केलेले बोल बघा तुम्ही. तुम हो धीर संजीवन भारत के विराट हो, आहत के आरत के सखा, पावन आलोक अनोखे. गांधी जन्मशताब्दीनिमित्त एका विख्यात गायकाने केलेला सन्मान आहे. ऐकू येत आहे? परत करू. हां, या गृहस्थांनी आपल्याला एवढं सांगितलं होतं. त्यांना जेव्हा विचारलं दांडी यात्रेमध्ये मीठ उचलल्यानं काय होईल, ते म्हणले होते करून बघा. आपणही आत्तापर्यंत आपण ज्या काही विचार केला तो करून बघावा. तो करून बघितलं तर वडराई आणि आपण ज्या पावन शैक्षणिक संस्थेमध्ये आहोत, ज्या महानुभावांनी हे वातावरण घडवलं आहे, त्यांचा वारसा पुढे नेऊ. त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी एक सरांना प्रश्न विचारतो की पाणेरीच्या संदर्भामध्ये बरंच इथे संवेदनशील असे सगळे मंडळी आहे. तर जो आता ATP प्लॅन्ट लावायचा ठरवलं आहे किंवा काय, किंवा ह्याचा खरोखर काही उपयोग असतो का? तुम्ही त्याच्याबद्दल काय म्हणाल? तर तिथून बोला त्याच्यावर. म्हणजे खरोखर हा इतका प्रश्न मोठा आहे की असं आम्ही मानतो की जर का असा प्लॅन गेला तर खरोखर पाणेरी स्वच्छ होईल. आणि आमचा जो काय मोठा प्रश्न आहे, आमच्या विभागापुरचाच हा प्रश्न आहे. तुम्ही तर जागतिक मांडणी केलेली आहे, पण तरी हा सगळ्यांच्या मनातला प्रश्न पण मी तुम्हाला विचारतो की आणि आपल्याकडची प्रथा असते की ते बांधल्याशिवाय परवानगी मिळतच नाही, त्यामुळे ते बांधतात, पण टायमिंग करते आणि ते कोणी बघत नाही. ते बघण्याची जबाबदारी आपल्याकडे. या दृष्टीने अप्रतिम काम हे कोल्हापूरमध्ये उदय गायकवाड आणि त्याची संस्था प्रबोधिनी नावाची मला आपल्याकडे विक्रय मिळते कधी ते काय करतात, ते पाणी तपासतात आणि पाणी तपासल्यानंतर लक्षात येतं की हे काही करत नाही. मग प्रदूषण मंडळ निर्णय सांगते की ते पाणी योग्य आहे. तर आपण एकच पाणी अनेक संस्थांकडनं तपासून सांगू शकतो की हे पाणी काय कोणत्या गुणवत्तेचं आहे, तर आणि तरच ते त्याच्याकडं हे होतं, म्हणजे लक्ष दिलं जातं. दुसरं, आता सध्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे CPCB, त्यांच्याकडे पण आपण सांगू शकतो की हे काही करत नाही. आपण हरित न्यायालयाकडे गव्हर्नरकडे मागणी करू शकतो की याकडे केलं पाहिजे. या बाबतीतले कायदे खूप कडक झालेले. हे निरीक्षक काय करतात की ते प्रदूषणाची तक्रार दिली सांगून फक्त पैसे घेऊन केस बंद करून टाकतात. पण आपणही त्या बाबतीत जागरूक राहून
ट्रीटमेंट प्लांट लावतात, पण त्यानंतर तो लावल्यावर दर समजत नाही याला BSc किंवा बी ठेवला तर त्याला 15,000 तरी सगळं बघायला लागतं. त्याला एवढी तपासणी करायला पाहिजे. या खर्च वाचवण्यासाठी हे सगळं केलं जातं. आणि त्यामध्ये इथं कोकणात एक त्या सांगतायत की हा प्रश्न फक्त मच्छीमारांचा नाही आहे, हा आपल्या सर्वांच्या आरोग्याचा घाणेरडी हवा, घाणेरडं पाणी, कारण ती तुमची माती खराब करणार आहे, ते तुमचं भूस जगातले सगळे स्रोत आहेत ते खराब करणार आहे. म्हणून हे सगळं करणं चांगलं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत याला शिक्षा होणार नाही हा दुसरा, तोपर्यंत यातनं कोणीही बाहेर पडणार नाही. म्हणजे एवढं तुम्हाला सांगतो की मोठी किंमत मोजायच्या आधी तुम्ही काहीतरी करा. इचलकरंजीला एक नाव घेऊन सांगतो, संजय घोडावर जो मोठा तयार करतो त्याचा एक ऑक्झॅलिक ॲसिड तयार करायचा कारखाना होता. तो सांडपाणी जमिनीत सोडत होता, त्यामुळे बोरवेलचं पाणी खराब झालं आणि ते पिऊन 2 मुलांचे मृत्यू झाले. तेव्हा कारखान्यात आजूबाजूच्या लोकांनी तो कारखाना बंद पाडला. त्याही वेळेला या पद्धतीचा या सगळ्या लोकांनी त्या पाण्याची तपासणी करून तिथलं पाणी वाईट आहे हे सिद्ध केलं, त्यामुळे तो कारखाना बंद होऊ शकतो. मुंबईत झाला त्यावेळेला मुंबई एअरपोर्ट जवळ जी नदी वाहते मिठी नदी, ती आजही तशीच वाहते. आणि गेली 15 वर्ष जर तुम्ही लंडनला हिथ्रो एअरपोर्टला गेलात तर थेम्स नदी छान वाहते आणि अजूनही त्या नदीचा मिठी नदीचा झाला आहे तो नाला झाला आहे. तर ह्यावर तुम्ही सरकारला काय सांगा का, तुम्ही सरकारने ही नदी तरी साफ करून द्या. नाही, प्रत्येकाला सरकार, कोणतेही सरकार फार काही किंमत देत नसतं कोणाला. त्यामुळे प्रश्न कसा आहे तुम्हाला सांगतो. एक पाऊस आहे, 26 जुलैला पाऊस पडला होता 900 मिलीमीटर, तरी मुंबई तुंबली. आणि गेल्या वर्षी 300 मिलीमीटर पडला तरी मुंबई तुंबली. मिठी नदीचा प्रश्न आहेच आहे. तो प्रश्न कसा आहे, जोपर्यंत त्याची अतिक्रमणं काढण्यासाठी काही इमारती पाडल्या जात नाहीत, हा निर्णय कधी ना कधीतरी न्यायालयाने घ्यावा लागणार आहे. त्यासाठी तसे पुरावे सादर करायला लागणार आहेत, तर तो प्रघात होईल. अन्यथा आपल्याकडे नको तिथं मानवता उफळून येते आणि बांधलेली इमारत पाडावी कशी बरी असं म्हणून आपण बिल्डरना अतिशय संरक्षण देत असतो. ते एकदा कधीतरी ते पाडून टाका, मग कोणाला सहन करावं लागेल, आम्ही जायचं कुठं. मग त्यावेळेची जी भूतदया जागी होते ती नको. कारण एखादा यावर हे सिद्ध करायला लागेल की इथं समजा या 20 घरांचा प्रश्न आहे, पण तो जो पूर आला तर 2000 घरांचा प्रश्न निर्माण होतो. असं काहीतरी नव्या पद्धतीने मांडणी करून सांगायला लागेल, तर त्याचा नव्या पद्धतीने विचार होईल. आपण काही बोलत हे घेतले कारण थोडा वेळ नव्हता तुमच्याकडे. त्याच्यामध्ये काचेची शेती जी आहे तुम्ही सांगितली सांगता येईल. काचेची शेती म्हणजे काय आहे, तिथं पाणी म्हणजे हायड्रोपोनिक्समध्ये फक्त पाण्याची शेती असते आणि सूर्यप्रकाशाच्या ऐवजी LED बल्ब लावलेले. आणि आता सध्या त्यामध्ये काही पालेभाज्यांचं पीक घेतलं जातं, पालक, लेट्यूस वगैरे. पण या पद्धतीची पिकं घेतली जाऊ शकतात. तुम्ही नेटवर गेला तर याविषयी विस्ताराने माहिती मिळेल. आता नवीन शहरात तयार होत आहे, आपल्याला जिल्हा जरा मागेल आणि तिथे कचऱ्याचा प्रश्न आता वाढायला लागला आहे. आणि कचरा डम्पिंगची ग्राउंड संपत झाले आणि लोकही आपण आपल्यापासून ते कचरा सुका कचरा, ओला कचरा वेगळा करून किंवा नगर परिषदेत काही अडचण येते. तर त्यासाठी आपल्याला काही लोकांना किंवा मला असं सांगा की मी एक वेगळा मुद्दा विचारतो. आपले आप्तेष्ट मृत झाल्यानंतर सगळ्यांना त्यांची रक्षा नदीमध्येच टाकावीशी का वाटते? 21व्या शतकात असं करू नका असं सांगायची आपल्याला वेळेत असेल तर काय करावं? 21व्या शतकात डोंगराच्या कडेला नदीमध्ये धबधब्याच्या खाली बसून सेल्फी काढू नका, मरा असं सांगायची वेळ. ते भारतात सर्वात जास्त सेल्फीचे मृत्यू होतात.
पण असं मूर्खपणा करू नका असं सांगायची वेळ येते तर आपण त्याला काय करणार? तोच भाग हा कचऱ्याच्या बाबतीतला आहे. एक आपण ऐकत नाही आणि नगरपालिका शिक्षा करू शकत नाही. आता लोक लाड इतके वाढलेले आहेत की कोणीच कोणाला शिक्षा करणार नाही. शिक्षकांनी शिक्षा करायची नाही, डॉक्टरांना काही करत बोलायचं नाही, पोलिसांनी नियम पाळायचे नाही. जो जे वांछित तो ते लाहो. नाही, आता आपल्याकडे प्रश्नोत्तरासाठी वेळ नाही आहे, पण मी सर तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, तुम्ही त्याचं उत्तर अगदी थोडक्यात द्यावं की ग्रेटा थुनबर्गचं जे आंदोलन आहे आणि जगभर जे आता हवामान बदलाचं किंवा पर्यावरणाच्या ऱ्हासाचा जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचं खरोखर म्हणजे 2040 साली पृथ्वीवरती मानवी वस्ती असेल की नाही, आपला विषय तोच होता की हवामान बदल आणि मानवाचे अस्तित्व. तर तुम्हाला असं वाटतं का की 2040 नंतर पृथ्वीवरती काय स्थिती असेल? कधी थोडक्यात. थोडंसं निराशाजनक वाटेल, पण आता सध्या मूर्खांचं राज्य आपल्या पृथ्वीतलावर जे वाढत चाललेलं आहे, आपण इतिहासामध्ये बसलेली फांदी तोडणाऱ्या इसमाला ऐतिहासिक बोर्ड ठरवलं होतं, शेख चिली. तर स्वतःच्या देशातले जंगल जाणाऱ्या माणसाला आपण काय म्हणायचं? असे अनेक राष्ट्राध्यक्ष असतील तर आपल्या पृथ्वीचं काय होईल? मला आशा कमी वाटते. ठीक आहे. फक्त थोड्याच वेळात आपण आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीतानंतर हा कार्यक्रम संपवतोय, पण सरांना लवकर निघायचं आहे. आजच्या